ओके. सो नाती गोती आणि घरातली लहान आणि मोठी माणसं यांच्याबद्दल आज आपण बोलतोय. अ, नुसतं बोलणार नाही आहोत तर त्यांच्याशी रिलेटेड, विशेषतः लहान मुलांशी रिलेटेड, म्हणजे आपल्या पुढची जी पिढी आहे. लहान मुलं जेव्हा मी म्हणते तेव्हा प्रत्येकच आई वडिलांसाठी मुलाचं वय कितीही असलं तरी ते त्यांच्यापेक्षा लहानच असतं. त्यामुळे अशा सगळ्याच वयोगटातल्या सगळ्याच आई बाबांसाठी आणि मुलांसाठी सुद्धा आजचं सेशन असणार आहे. त्यांचे प्रश्न, त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे प्रश्न आणि या सगळ्यावर आपण काय करू शकतो, कसा यातनं मार्ग काढू शकतो, काही उपाय आहे का याला, या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. ग्रुपवर सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही वही आणि पेन घेऊन बसला असाल. जिथे जिथे योग्य वाटेल तिथे तिथे लिहून घ्या. सेशन नुसतंच हिलिंग बद्दल माहिती देणारं नसणार आहे. आपण आधी पेरेंटिंग म्हणजे काय याही बद्दल समजून घेणार आहोत. त्यामुळे त्यातलं जे जे तुम्हाला गरजेचं वाटेल ते नक्की लिहून घ्या. कारण रेकॉर्डिंग राहील किंवा तुम्ही ऐकलेलं डोक्यात राहील, पण त्याला मर्यादा असते. जेव्हा तुम्ही लिहून काढता तेव्हा ते डोक्यात पक्क बसायचे चान्सेस जास्त असतात. हे आपण शाळेपासून बघितलेलं आहे. येस. सो मी प्रेझेंटेशन शेअर करते आहे. दर्शना आणि गौरी, प्लीज मला कन्फर्म करा तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली दिसायला लागली का? थँक्यू गौरी. परफेक्ट. सो वेबिनारचा विषय जो मी पोस्टमध्ये लिहिला होता तो आणि इथे थोडासा फरक आहे. लहान आणि मोठे सुद्धा, आणि नॉट जस्ट नेक्स्ट जनरेशन, पण सगळ्याच जनरेशन्सचं हिलिंग करता येईल का, किंवा या हिलिंगचा सगळ्या घरालाच फायदा होऊ शकेल का, याही बद्दल आपण बोलणार आहोत. जसं समोर दिसतंय तसं एक मोठं वाढलेला पूर्ण वृक्ष आणि त्याच्या जवळ त्याचंच नवीन सुरू होणारं, नवीन सुरू झालेलं त्याचंच छोटं रूप असलेलं एक नवं झाड. या सगळ्यांसाठी आणि अशा आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वांसाठी आजचं सेशन असणार आहे. सो तुमच्यापैकी बरेच जण मला आज पहिल्यांदा बघत असतील, त्यामुळे आधी मी कोण आहे ह्याच्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती देते. मी योगिनी नेने. फेसबुकवर तुम्ही मला या स्पेलिंगनी शोधू शकता. यूट्यूब, इंस्टाग्राम वरती सुद्धा माझं प्रोफाईल या नावानेच आहे. मी वेगवेगळे कोर्सेस घेते. त्यातले मुख्य कोर्सेस जे आहेत ते म्हणजे ऍक्सेस बार्स प्रॅक्टिशनरचा कोर्स मी घेते, होपोनोपोनो प्रॅक्टिशनरचा कोर्स मी घेते, क्रिस्टल थेरपीचा प्रॅक्टिशनर कोर्स सुद्धा मी शिकवते, आणि सप्तचक्र शुद्धिक्रिया हा सुद्धा कोर्स आहे. हिलिंग मध्ये आपण ऍक्सेस बार्स, होपोनोपोनो, डिस्टन्स हिलिंगच्या मदतीने, क्रिस्टल थेरपी, एनर्जेटिक फेसलिफ्ट, बाथ थेरपी आणि चक्रशुद्धी या सगळ्या टॉपिक्स, हे सगळे टॉपिक्स कव्हर करतो. सो ऍक्च्युअल हिलिंग देणं जे आहे, सो नुसतं शिकवत नाही पण हिलिंग देते सुद्धा. रीडिंग ज्याला म्हणू, टॅरो कार्ड रीडिंग तुम्हा सगळ्यांना माहिती असणार आहे. तर त्याचेच वेगवेगळे प्रकार असतात. त्यापैकी मी सप्तचक्र अनालिसिस करते टॅरो कार्ड रीडिंगच्या मदतीने. तुमच्यापैकी काही जणांनी ते ऑलरेडी घेतलेलं सुद्धा असेल. आणि कार्ड रीडिंग मध्ये फक्त टॅरो कार्ड्स न वापरता क्रिस्टल आणि एंजल कार्ड्सचा सुद्धा गरज पडली तर आपण उपयोग करू शकतो. त्यामुळे तेही मी करत असते. कम्युनिकेशन मध्ये सोल आणि ॲनिमल आणि प्लांट कम्युनिकेशन, टेलिपॅथिक कम्युनिकेशन, तसंच हे झालं म्हणजे लिव्हिंग बिईंग्स बरोबर. नॉन लिव्हिंग बिईंग्स बरोबर सुद्धा लँड आणि वास्तू कम्युनिकेशन, हेही विषय ह्या सगळ्या स्पेक्ट्रम मध्ये आहेत. मी मुंबई इथे असते आणि गेली 5 वर्ष, मला वाटतं 4 ते 5 वर्ष हिलिंग या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ काम करते. तुमच्यापैकी काहींना कदाचित 5 hours UNT, लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखे कोर्सेस जे त्यांनी माझ्या बरोबर केलेले आहेत ते आठवत असतील, आणि आता त्या कोर्सेसमध्ये ही अशी एवढी सगळी भर पडत गेलेली आहे. येस. सो अजून जास्त खोलात न शिरता माझ्याबद्दल आपण विषयाकडे वळूया. तुम्ही इथे का आहात, मी इथे काय आहे ते सांगितलं, हे सगळं मी करते. आणि हा विषय खूप जवळचा आहे कारण मी स्वतः सुद्धा एक पालक आहे, माझाही मुलगा आहे आणि पालकत्वाचा आता 16 वर्षाची करिअर झालेली आहे. त्यामुळे खूप सारा अनुभव गाठीशी जमलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी शिकता आल्या. मुलांमुळे जे काही आपण शिकत असतो त्यात बरंच काही काही असतं.
सो ते सगळं आणि शिवाय माझ्या अभ्यासाच्या भागामुळे हिलिंगमुळे आलेल्या केसेस मधून मी जे जे काही शिकत गेले ते सगळं आज तुमच्याशी शेअर करणार ॲज अ पेरेंट. ओके. आणि नंतर ॲज अ हीलर. सो तुम्ही इथे का आहात तर तुमच्या सर्कलमध्ये वेगवेगळ्या वयाची लहान मुलं आहेत आणि मोठी माणसं सुद्धा आहेत. म्हणजे मोठी माणसं मुद्दाम उल्लेख करायचं कारण असं की म्हातारपण हे दुसरं बालपण असं हे जे म्हटलं जातं ते खरं वाटावं असे वागणारे सिनियर सिटीजन्स पण असतात. त्यांनाही यातलं बरंचसं काही काही लागू होणार आहे. कदाचित व्यवसायाचा भाग म्हणून वेगवेगळ्या वयाच्या मुलांशी तुम्ही कनेक्टेड असाल. काउन्सिलर्स असतील, शाळांमध्ये काम करणारी मंडळी असतील किंवा संस्कार वर्ग चालवणाऱ्या काही जणी असतील. सो या सगळ्या वेगवेगळ्या कारणांमुळे तुमचा मुलांशी व्यवसाय म्हणून संबंध येत असेल. यातलं काही नाही, पण हिलिंग शिकून मला लोकांची मदत करायला आवडेल. विशेषतः नेक्स्ट जनरेशनची मदत करायला आवडेल. मला मुलांसोबत काम करायला आवडतं, पण मी जे करते ते पुरेसं वाटत नाही, अजून काहीतरी हवंय असं जर तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा हे सेशन तुमच्या उपयोगाचं आहे. आणि गेल्या वेबिनारमध्ये मी हा उल्लेख केला होता की ह्यातलं काहीच नाही, पण मला हे जग एकदा छान झालेलं, परत एकदा छान मस्त आनंदी झालेलं बघायला आवडेल आणि त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन द्यायला सुद्धा आवडेल. राईट. सो यातल्या कोणत्या तरी कारणाने तुम्ही इथे असणार आहात, आय एम शुअर. आणि पुढच्या तासाभरामध्ये आपलं सेशन साधारणतः 1.25 ते 1.5 तास चालेल असा माझा अंदाज आहे. त्यात तुम्हाला जे जे प्रश्न आहेत किंवा ज्या ज्या गोष्टींची माहिती हवी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला मिळेल असं अशी मला नक्की खात्री आहे. आपण नक्की करणार काय आहोत तर मुलांचे आणि एकूणच आयुष्यातले प्रश्न हिलिंगच्या मदतीने कसे सोडवता येतात याबद्दल आपण बोलणार आहोत. मग त्याच्यासाठी आधी प्रश्न कोणते हेही समजून घेणार आहोत आणि मग हिलिंगकडे येणार आहोत. हे हिलिंग शिकून तुम्ही पालक म्हणून तुमचे स्वतःचे प्रश्न करायला सुरुवात कशी करू शकता हे तुम्हाला आज समजेल. आणि फक्त पालक म्हणून नाही तर हिलिंग हे तुमच्या आयुष्याला पूर्णपणे व्यापून राहतं, कारण एनर्जी आपल्या आयुष्यात सगळ्या ठिकाणी उपस्थित असते. सो त्याही बद्दल तुम्हाला समजेल. हिलिंग आणि वैद्यकीय उपचार याच्यात काय फरक आहे याच्याही बद्दल आपण थोडंसं बोलू. हिलिंग हे वैद्यकीय उपचारांना ऑल्टरनेटिव्ह नाही, ते बंद करून हे सुरू करायचं असं अजिबात करायचं नाही. ते आणि हे दोन्हीही पूरक म्हणून आपण वापरू शकतो. तर त्याचा नक्की उपयोग कसा करायचा याही बद्दल आपण बोलू. पुढच्या तासाभरात काय होणार नाही, वैयक्तिक काउन्सिलिंग नक्की शक्य नाहीये, ते अदरवाईज सुद्धा मी करत नाही. त्यामुळे माझ्या घरामध्ये अमुक अमुक केस आहे तर त्यावर काही उपाय सांगाल का, या प्रकारचे प्रश्न आपण आजच्या वेबिनारमध्ये नक्कीच नाही घेऊ शकणार. आणि कोणत्याही मेडिकल ट्रीटमेंट बद्दल आपण चर्चा नाही करणार, कारण आपली ती जागा नव्हे. ओके. आपण मेडिकल प्रोफेशनल्स नसल्यामुळे त्यांच्या क्षेत्रात दखल देण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आणि हे वाईज वर्सा सुद्धा आहे. त्यामुळे ह्या गोष्टी होतील आणि या गोष्टी होणार नाहीये सेशनमध्ये. ओके. आता मी म्हणजे नेमके काय विषय घेणार आहे ते सांगतेच, पण त्याच्यासोबत मी एक पोल लॉन्च करते. सो प्लीज हा पोल सर्वांनीच घ्या, म्हणजे मला समजेल की तुमच्या पोल दिसायला लागला की प्लीज मला दर्शना आणि प्रिया, दीपाली प्लीज सांगा. ओके. सो तुमच्या परिवारातल्या आणि कुटुंबातल्या मुलांचा वयोगट, जी मुलं आत्ता तुमच्या डोळ्यापुढे आहेत, ओके, तुमच्या घरातली असतील, तुमच्या नात्यातली असतील, तुमच्या मैत्रिणींच्या घरांमध्ये असतील, तुमच्या शाळा जिथे शिकवतात तिथे असतील. ओके. एकूण 52 जण आहोत. एखाद मिनिट घेऊया आपण हा पोल संपेपर्यंत आणि तोवर मी सांगते की आपण काय काय कव्हर करणार आहोत, विषय कोणते कोणते घेणार आहोत. ज्यांनी पोल अजून घेतला नाही त्यांनी आठवा आणि मल्टिपल ऑप्शन सुद्धा सिलेक्ट करायला हरकत नाहीये. सो पालकत्वाचा मनोरा नक्की काय असतो. पालकत्वाची जी असते ती अशी भक्कम इमारत कधीच नसते, तो असा डोलारा असतो. जरा हल्ला की कोणत्याही क्षणी कोसळेल की काय हे टेन्शन प्रत्येक आईला आणि प्रत्येक बाबाला हल्ली असतंच असतं. म्हणजे आपण मुलं असताना आपल्या आईबाबांचं आयुष्य बऱ्यापैकी शांत निवांत होतं. आपली मुलं काही तसं आपल्याला देत नाहीत. त्यांचं आजूबाजूचं जग आहे ते सुद्धा आपल्याला तेवढी सवलत देत नाही. त्यामुळे हा मनोरा उभा कसा ठेवायचा, कोसळू कसा द्यायचा नाही, याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यासाठी कोणते गोल्डन रूल्स आहेत जे आपण वापरू शकतो त्याबद्दल आपण बोलणार आहोत.
आणि काही वेळेला गोल्डन रूल्सच्या पलीकडे गेलेल्या असतात काही केसेस. ऑलरेडी मुलं मोठी झाली आहेत किंवा काही प्रश्न मुळातच आहेतच. सो प्रश्न निर्माण झाले नाही ही एक केस असू शकते, पण प्रश्न ऑलरेडी निर्माण झाले, तर मग त्याच्या पलीकडे गोल्डन रूल्सच्या पलीकडे काय करायला हवं त्याबद्दल आपण बोलणार आहोत. या सगळ्या सिच्युएशन मध्ये पेरेंट्स म्हणून आपल्यासमोर काय काय उपाय आहेत ते आपण घेऊ. प्रश्नोत्तर सगळ्यात शेवटी घेऊ. त्यासाठी तुम्हाला डेफिनेटली डेडिकेटेड वेळ मिळणार आहेच. प्रश्न जे जे येतील ते नोट डाऊन करून ठेवा तुमच्या वहीमध्ये, म्हणजे आपण सेशन संपत आलं की शेवटी प्रश्नोत्तरांचा पूर्ण वेळ घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी सोल कम्युनिकेशन, जो मी एक पोस्टमध्ये उल्लेख केला होता की ऍक्सेस बार्स, होपोनोपोनो, सोल कम्युनिकेशन या गोष्टींची मदत कशी घेता येऊ शकते, तर सगळ्यात शेवटी आपण सोल कम्युनिकेशन बद्दल बोलणार आहोत. ओके. सो 42 जणांनी पोल घेतला आहे आतापर्यंत. त्यापैकी मॅक्झिमम एज ग्रुप जो आपला आता आहे तो 5 ते 13 आहे. ओके, म्हणजे तुलनेने शांत घरांची संख्या जास्त दिसते. 13 ते 19 हे जे कसं वादळी वय असतं त्यात सेकंड, येस, सेकंड नंबर त्यांचा आहे. 17 जणांच्या कुटुंबांमध्ये टीनेजर्स आहेत. आणि 19 आणि पुढे हे जे हा जो वयोगट आहे तो 3 नंबरला आहे. गुड. सो आय एम होपफुल की हे जे आज आपण बोलणार आहोत ते ह्या सगळ्या एज ग्रुपसाठी डेफिनेटली लागू आहे. आणि 0 ते 5 यांच्यासाठी तर खूप चांगली संधी आहे, कारण अजून पाठी कोरी आहे, खूप काही करण्यासारखं आहे. राईट. सो सुरुवात असल्यामुळे, पालकत्वाची सुरुवात असल्यामुळे चुका करायला आणि सुधारायला दोन्हीला वाव आहे. पुढच्या वयोगटाच्या जसं जसं वय वाढत जातं तसं तसं करायला नसतो, सुधारायलाच फक्त वाव असतो. ओके. सो मी पोल एंड करते. थँक्यू व्हेरी मच. ओके. सो दिस इज वेअर वी आर. जवळजवळ निम्मी मंडळी जी आहे ती 5 ते 13 वयोगटातले पालक आहेत. सो मी खरं तर ह्याचा मुलांचा वयोगट लिहिण्याच्या ऐवजी माझ्या डोक्यात हे आलं होतं की पालकांचा वयोगट लिहावा. कारण जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा आपण आई बाबा होत असतो. सो मुलाचं जे वय आहे ते आपल्या पालक असण्याचं वय असतं. म्हणजे इथे 22 मंडळी जी आहेत ती 5 ते 13 वयाचे पालक आहेत. आपण पालक व्हायला तेव्हाच शिकतो जेव्हा आपल्या घरात मूल जन्माला येतं. बरोबर आहे? राईट. सो सुरुवात करूया पालकत्वाचा मनोरा ह्या विषयाला हात घालायला आणि त्याबद्दल समजून घ्यायला. नाव जेव्हा आपण पालक होतो, जसं मी म्हटलं तसं की मूल जन्माला येतं आणि तेव्हा आपल्यातल्या आई बाबा जन्माला येतात. आपण आई असणं काय असतं, बाबा असणं काय असतं याचा अनुभव जेव्हा ते बाळ घरात येतं आणि त्याचा एक एक दिवस वाढ होत असते, प्रगती होत असते, तेव्हा आपण अनुभवत असतो. आणि तेव्हा आपण शिकतही असतो. हे ट्रेनिंग आपल्याला कोणीही देत नाही. आपण काय करत असतो, आपण आपल्या आजूबाजूचे नातेवाईक, आपल्या आजूबाजूचा समाज यांच्याकडे बघूनच त्यातलं जे आपल्याला झेपेल आणि पटेल अशा दोन मधल्या गोष्टी कोणत्या तरी असतात, त्यातून आपल्या पालकत्वाचं डेफिनेशन आपण करत जातो. बरोबर आहे? सो पालकत्वाचं जबाबदारी कशी पार पाडायची याबद्दल कोणीही कधी शिकवत नाही आपल्याला. ते आपणच धक्के खात खात आपल्या अनुभवातनं शिकत किंवा कधी कधी काहीच न शिकता सुद्धा पार पाडत असतो. सो रिलेटिव्ह वर्सेस पेरेंट्स, कधी कधी काय होतं की हाही अनुभव येतो की माझ्या आजूबाजूचे लोक जे आहेत, माझ्या आधीची पिढी असेल, माझे नातेवाईक असतील, त्यांची मतं आणि माझी मतं पालकत्वाबद्दलची ही भिन्न आहेत. तिथे ताळमेळ नाहीये. मला काहीतरी वेगळ्या पद्धतीने माझ्या मुलांना वाढवावं असं वाटतं आणि माझ्या आजूबाजूच्या फॅमिलीला वेगळं काहीतरी वाटतं. त्यातनं येणारं जे काही एक जो कॉमन प्लॅटफॉर्म किंवा कॉमन मुद्दे आहेत ते घेऊन पुढे जावं लागतं. पालकत्वाच्या मनोऱ्याचा सगळ्यात पहिला बेस जो असतो किंवा पहिला मजला जो असतो तो इथून सुरू होतो. त्याच्यानंतर ताबडतोबच अगदी वर्ष 2 वर्षातच सुरू होतं ते म्हणजे अकॅडमिक प्रेशर आणि फ्रीडम टू लर्न या दोन गोष्टीतली रस्सीखेच. मार्क मिळवायला हवेत, परफॉर्मन्स चांगला हवा, शाळेमध्ये व्यवस्थित शिक्षण पार पडायला हवं, सगळं नीट समजायला हवं, या बेसिक एक्सपेक्टेशन्स, कारण त्याशिवाय पुढे करिअर चांगलं होणार नाही ही अपेक्षा. आणि दुसरीकडे या वयाच्या मुलांना किंवा कोणत्याही वयाच्या मुलांना शिक्षणासाठी किती प्रेशराईज करायचं हे आपल्यालाच पडत असलेले प्रश्न. लक्षात घ्या, आपली जी पिढी आहे ना, म्हणजे आता तुम्ही जी मंडळी सगळी इथे आहात,
या पिढीचं पालकत्व हे सतत कॉन्फ्लिक्ट मध्येच आहे, हे किंवा ते. आणि जर कागद पेन घेऊन बसलं तर दोन्हीकडचे प्रोज आणि कॉन्स तेवढ्याच तुल्यबळ पद्धतीने लिहून काढू शकतो आपण. करेक्ट. सो अकॅडमिक प्रेशरचं सुद्धा आपल्याला महत्व माहितीये, ते का गरजेचं आहे हे आपल्याला सांगायला नको, आपण अनुभवलेलं असतं, आपण पाहिलेलं असतं. आणि ऍट द सेम टाइम आपल्याला हेही वाटत असतं की त्या मुलांना मोकळेपणे शिकता आलं पाहिजे, त्या मुलांना नको अभ्यासाचं प्रेशर द्यायला एवढं. या दोन मधली सतत निवड करत राहावी लागते. त्यानंतर येते ती म्हणजे आताच्या पिढीची उत्सुकता. ओके. इन्क्विजिटिव्हनेस किंवा क्युरिओसिटी. प्रचंड उत्सुक असतात ही मुलं. आणि जो वयोगट आपल्या या वेबिनार मधल्या मुलांचा आहे, या कुटुंबांमधल्या मुलांचा आहे, ही पिढी तर डेफिनेटली जस्ट बिकॉज आपण जसं ऐकत गेलो, आई बाबांनी सांगितलं, आजी आजोबांनी सांगितलं, आपण केलं, आपण क्वेश्चन नाही केलं, आपण कधीच त्यांना प्रतिप्रश्न नाही केले तरी सुद्धा एका लिमिटला आपण थांबलो. ओके. आपण वाद घालण्यापर्यंत गेलो नाही, अनलेस अंटिल इट इज व्हेरी ड्रास्टिक. आणि ही जी मुलं आहेत, आताची जी पिढी आहे, या पिढीला सगळ्यात महत्वाचं जर काही वाटत असेल तर ते त्यांचं कुतूहल आहे, त्यांची क्युरिओसिटी आहे, त्यांच्या मनात येणारे प्रश्न आहेत. ओके. आता इथेही आपलं फ्रिक्शन हेच होत राहतं की मला माझ्या मुलाने मोठ्यांचा आदर करायला हवाय, पण ऍट द सेम टाइम त्याचे प्रश्न सुद्धा व्हॅलिड आहेत, त्याच्या प्रश्नाला काहीच तोड नाहीये. असं का करायचं ह्याचं लॉजिकल आन्सर कोणीच देऊ शकत नाहीये. असे बरेच प्रश्न असतात. तुम्ही सुद्धा अनुभवलेत असे प्रश्न, तुमच्या घरातल्या मुलांकडून येतात, राईट? आपल्याला निरुत्तर व्हायला होतं या मुलांच्या प्रश्नांच्या समोर, राईट? आणि ऍट द सेम टाइम आपल्याला हेही वाटत असतं की या मुलांनी रिस्पेक्टफुली सुद्धा वागायला पाहिजे, जे बरोबर पण आहे. ओके. सो ह्या दोन गोष्टींमधलं फ्रिक्शन सुरू असतं सतत आपल्या मनामध्ये. मागची पिढी आणि पुढची पिढी, स्पेशली आजी आजोबा ज्या घरांमध्ये असतील त्या घरांमध्ये तर हे डेफिनेटली अनुभवाला येत असतं की आजी काहीतरी सांगते, आजोबा काहीतरी सांगतात आणि नातवंडांना प्रश्न असतात की असंच का करायचं, हेच मी का करू, मला उत्तर दे, मला पटवून दे, तर मी करेन. मधल्यामध्ये सँडविच आपलं होतं. येस, अनुभवलाय हाही प्रकार घरामध्ये? करेक्ट. नेक्स्ट वन इज सोशल एक्सपेक्टेशन्स आणि पर्सनल एक्सप्रेशन्स. भारतीय समाजामध्ये विशेषतः जर तुम्ही आजच्या काळातलं पेरेंटिंग बघितलं ना, तर बाहेरच्या देशांमधली पेरेंटिंगची पद्धत आणि आपल्या देशात जिची गरज आहे अशी पेरेंटिंगची पद्धत, याच्यामध्ये खूप तफावत आहे. आपली लाईफस्टाईल फार वेगळी आहे, आपल्या व्हॅल्यूज फार वेगळ्या आहेत. तिथे एकटा माणूस सुद्धा एक कुटुंब असतं आणि आपल्याकडे अख्खा गोतावळा म्हणजे कुटुंब असतं. आपण त्या गोतावळ्यापासून लांब जाऊ इच्छित नाही किंवा आपल्याला जाता येत नाही. करेक्ट. त्यामुळे सोशल एक्सपेक्टेशन्स आणि सोशल कॉम्पिटन्सी म्हणूया किंवा कम्पॅटेबिलिटी इज द राईट वर्ड, मुलांमध्ये असणं, आपल्यामध्येही असणं आवश्यक असतं. तर त्यांचं लाईफ जे आहे, त्यांचं आयुष्य जे आहे ते छान आनंदी होऊ शकतं. करेक्ट. ऍट द सेम टाइम या मुलांची पर्सनल एक्सपेक्टेशन्स जी असतात किंवा पर्सनल एक्सप्रेशन्स जी असतात ती तितकीच टोकाची पण असू शकतात. विशेषतः ज्यांच्या घरात टीनेजर आहेत त्यांनी हा अनुभव कायम घेतला असेल की घरात पाहुणे आले की घरातला मुलगा मुलगी जी असेल ती आतल्या सगळ्यात शेवटच्या खोलीमध्ये दार बंद करून, नाही तर बेडच्या खाली, कपाटात कुठेतरी लपून, लोकांसमोर यायची इच्छा नसते, लोकांशी इंटरॅक्ट करण्याची इच्छा नसते. नातेवाईकांकडून येणारे प्रश्न त्यांना सहन होत नाहीत. फार त्यांच्या पर्सनल लाईफ वरती फार एन्क्रोचमेंट केल्यासारखं त्यांना वाटतं, फार आक्रमण केल्यासारखं वाटतं. मला हे असे प्रश्न का विचारतात असं वाटतं. काही अंशी ते खरंही असतं. पण हे सगळं सोडून आपण परदेशातल्यासारखं एकल आयुष्य, एकल कोंडा आयुष्य नाही जगू शकत. भारतात तशी सिस्टम यायला पुष्कळ अजून बऱ्याच पिढ्या जातील कदाचित. पटतंय? किती झालं तरी सुद्धा नातेवाईकांना धरून असणं हा आपल्या समाजाचा पिंड आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना धरून असणं हा आपल्या समाजाचा पिंड आहे. तो ते पटोत नाही पटोत, मग ते 100% पटलेच पाहिजेत, नाही तर पूर्णपणे रिजेक्शन. हे जे आजकालची मुलं करतात, तिथे त्यांना जुळवून घ्यायला अडचणी येतात.
त्याचाही आपल्याला त्रास होत असतो. आपल्याला त्यांचं सुद्धा पटत असतं आणि आपल्याला हे सुद्धा पटत असतं की असं एकट्यात राहून नाही चालणार, आपल्याला सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचं कसं हेही शिकावं लागणार आहे. त्याची मदतच होते, त्याची गरज असते. करेक्ट. सो सोशल लाईफ जे काही आहे, सोशल आणि फॅमिली लाईफ ऑल्सो, या दोन्ही गोष्टींमधलं जे काही फ्रिक्शन आहे ते सुद्धा आपली पिढी सामोरी जाते आहे. राईट. अँड देन कम्स माय लाईफ माय रूल्स. एकदम कॉमन फ्रेज वापरतात आजकालची मुलं, माय लाईफ माय रूल्स. आणि आपल्याला जे दिसत असतं चित्र, त्या दृष्टीने जर पाहिलं, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं, तर इट इज आवर लाईफ अँड आवर वर्ल्ड. असा एकटा एकटा माणूस माझेच नियम बनवून समाजामध्ये नाही राहू शकत. त्याला केव्हा ना केव्हा आणि चांगल्या आणि वाईट दोन्ही कारणांसाठी समाजाची गरज पडत असते. ओके. माय लाईफ माय रूल्स हे म्हणणं फार सोपं आहे, पण प्रॅक्टिकली तसं जगावं लागलं तर ते अतिशय अवघड असणार आहे. आपल्या डीएनए मध्ये आहे की आपण सोशल अॅनिमल आहोत. आपल्याला जगण्यासाठी समाजाची गरज लागते. करेक्ट. सो आपलं हे जे फ्रिक्शन आहे की अवर लाईफ अँड अवर वर्ल्ड, हा दृष्टिकोन मुलांचा असायला हवा. बरंच त्यांचा दृष्टिकोन असतो माय लाईफ माय रूल्स. या दोन्हीमध्ये पुन्हा जे काही फ्रिक्शन होतं, पालक म्हणून आपल्याला त्यांना काही गोष्टी समजावाव्या लागतात, काही गोष्टी त्यांच्या ऍक्सेप्ट कराव्या लागतात. या सगळ्याचा मनोरा म्हणजे हा गेम आहे. ओके. जेंगा हा गेम जर ज्यांनी खेळला असेल, एक एक ठोकळा काढायचा आणि त्या ठोकळ्याची उंची वाढवत न्यायची आणि खाली ते बॅलन्सिंग जे आहे तेही कोसळू द्यायचं नाही, तेही ढासळू द्यायचं नाही. मनोऱ्याची उंची वाढत राहिली पाहिजे आणि संतुलन सुद्धा टिकलं पाहिजे. करेक्ट आहे. किती जणांना वाटतंय की हो ही माझ्याच आयुष्याची स्टोरी आहे? मला चॅटबॉक्स मध्ये येस फक्त टाईप करून सांगाल. यातलं बरंचसं माझ्याही आयुष्याला लागू आहे. हो बरोबर आहे, आमच्या घरामध्ये हेच होतं, आमच्या घराघरामध्ये हेच बघतो आम्ही, माझ्याही घरात, शेजाऱ्यांच्या घरात, मैत्रिणींच्या घरात. येस. बरेच होते लागू. परफेक्ट. परफेक्ट. सो मुख्य प्रश्न हा आहे की बरं मग ह्या सगळ्याचं संतुलन कसं साधायचं, हा बॅलन्स टिकवायचा कसा? कारण ही जी काही सगळी ऍक्टिव्हिटी आहे ही इतकी दमछाक करणारी असते आणि ऍट द सेम टाइम आपल्याला आपलं पर्सनल आयुष्य सुद्धा पुढे न्यायचं असतं. मी नेहमी असं म्हणते, म्हणजे माझा मुलगा जन्माला आला तेव्हा मी असं म्हणायचे की मूल जन्माला घालणं म्हणजे 12 वर्षाच्या एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेणं आहे. आणि तो कोर्स आणि त्यातला अभ्यास तुम्ही नीट पार पाडला की नाही हे तुम्हाला 13व्या वर्षानंतर कळणार असतं. बरोबर आहे. पहिल्या 12 वर्षांमध्ये तुम्ही त्या मुलांच्या बाबत जे काही करता, जसं वागता, त्यांना जसं वागवता, त्या सगळ्याचे रिझल्ट पुढे 13व्या वर्षापासून, म्हणजे त्यांच्या शारीरिक बदलांपासून, टीनेज मध्ये ती मुलं जायला लागल्यापासून नक्की आपण काय काय केलं गेल्या 12 वर्षांमध्ये ते सगळं आपल्याला समजायला लागतं. ओके. सो हे संतुलन साधायचं कसं, नक्की काय त्याच्यावरती ऑप्शन्स आहेत, उपाय काय आहे? आता ज्यांची मुलं या वयोगटामध्ये आहेत त्यांनी तर हे नक्कीच डिटेल लिहून घ्या, पण ज्यांची मुलं या वयाच्या पुढे गेली, 13च्या पुढे सुद्धा ज्यांची मुलं आहेत ना, त्यांनी सुद्धा हे लिहून घ्या. कारण इट इज ऑलवेज अ गुड टाइम टू स्टार्ट. ऍटलिस्ट बेटर लेट दॅन नेव्हर जसं म्हणतात की तुम्ही या गोष्टींना करायला सुरुवात केव्हा तरी करूच शकता. आतापर्यंत केली नसेल तरी इथून पुढे करायला काहीच हरकत नसते. मगाशी मी परदेशातलं पालकत्व आणि भारतातलं पालकत्व ह्याच्याबद्दल बोलले. परदेशामध्ये सॉफ्ट पेरेंटिंग खूप प्रमाणात फॉलो केलं जातं. मुलांना ठरवू द्या, मुलांना स्वातंत्र्य द्या, मुलांचं लाईफ त्यांचं त्यांचं लाईफ आहे. म्हणजे फार टोकाला गेलेत, आता इथपर्यंत टोकाला गेलेले आहेत की त्या मुलांना त्यांचे प्रेफरन्सेस, त्यांचं नाव इतकंच नाही तर त्यांचं जेंडर काय असावं हे सुद्धा ठरवायला चिथवलं जातंय. ओके. आणि हे किती वयापासनं, तर अगदी पार बालवाडी ते पहिलीच्या वयापासून मुलांना सांगितलं जातं की तू मुलगा आहेस की मुलगी आहेस हे तुला ठरवता आलं पाहिजे. इथपर्यंत यांचं सॉफ्ट पेरेंटिंग पोहोचलं आहे आणि त्याचे तोटे आपणही बघत आहोत, ते अनुभवत आहेत. मग ह्याचं बॅलन्स कसं करायचा? टफ पॅरेंटिंगचे
कॉन्स जे आहेत किंवा टफ पॅरेंटिंगचे तोटे जे आहेत ते आपल्या पिढीने आणि त्याच्या आधीच्या पिढीने बघितलेले आहेत. टफ पॅरेंटिंग म्हणजे काय, मी सांगेन तोच नियम आणि माय वे और हाय वे हा जो काही पालकांचा अप्रोच असायचा तो अप्रोच. म्हणजे मुलांचं वेगळं काही मत असू शकतं या शक्यतेलाच नाकारणं आणि त्यांना केवळ आणि केवळ मी जे सांगेन तेच करायला भाग पाडणं, ही जी पालकांची वृत्ती होती दॅट वॉज टफ पेरेंटिंग. ओके, ते एक टोक झालं. आणि आता सॉफ्ट पेरेंटिंग हे दुसरं टोक आपण बघतो आहोत. ह्या दोन्हीचा जर मध्य गाठता आलं, या दोन्हीच्या मधोमध जर चालता आलं आणि कुठलंही एक टोक धरून उपयोग नसतोच, काही वेळेला टफ पॅरेंटिंग, काही वेळेला सॉफ्ट पॅरेंटिंग हेही आपल्याला स्विच करता आलं, तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देऊ शकतो? आपण आपल्या पुढच्या पिढीला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली डिसिप्लिन देऊ शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट, जिथे टफ पॅरेंटिंगचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं, टफ पॅरेंटिंगचा वापर होतो, तिथे डिसिप्लिन नक्की असते. सॉफ्ट पॅरेंटिंग मध्ये डिसिप्लिन असेलच याची खात्री नसते. ओबेडियन्स ऐकलं पाहिजे, काही वेळेला दुसऱ्याचं पण ऐकावं आणि तसं वागून बघावं, हे जे भान आहे ते आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो. आणि त्याच्याच बरोबर ऑथॉरिटी किंवा अधिकार, पॉवर ज्याला म्हणू, ती राबवायची कशी. जेव्हा आपल्याकडे पॉवर येते, आपल्याकडे ऑथॉरिटी येते, तेव्हा तिचा योग्य उपयोग कसा करायचा हा सेन्स पण आपण देऊ शकतो, जर आपण कठोर पालकत्व आणि मुभा देणारं पालकत्व या दोन्हीतलं संतुलन गाठलं तर. इथपर्यंत क्लिअर झालं? हो, पण म्हणजे नक्की काय करायचं त्याच्याकडे वळूया, राईट? सो ह्या दोन्ही गोष्टींचं बॅलन्सिंग करण्यासाठी आपल्याला दोन टूल्स वापरायचे. पहिलं टूल आहे ते म्हणजे येस नो मे बीचं टूल, आणि दुसरं टूल जे आहे ते म्हणजे गोल्डन रूल्सचं टूल. ओके, अगदी सोपं आहे. आणि जर इथे आता आई वडील किंवा घरातले दोन पालक एकत्र बसलेले असतील तर खूप जास्त छान, कारण मोठ्यांमध्ये जेवढं जेवढं एकमत असेल ना, जेवढी एकवाक्यता असेल ना, तेवढं मुलांचं आयुष्य सोपं होतं. बऱ्याचशा घरांमध्ये हाही प्रॉब्लेम असतो की एका म्हणजे आईला अमुक अमुक वाटत असतं, वडिलांचं मत त्याबाबत वेगळं असतं, आईच्या बाजूच्या आजी आजोबांचं मत त्याबाबत अजून वेगळं असतं, आणि वडिलांच्या आजी आजोबांचं अजून वेगळं असतं. त्यात मग आत्या, मावश्या, काका, मामा सगळे सेलिब्रेट करायला जॉईन होतात. अल्टिमेटली होतं हे की त्या मुलाच्या आयुष्यामध्ये मी कोणाचं ऐकायला हवं याबद्दल प्रचंड गोंधळ होतो, आणि हळूहळू ती मुलं माझ्या सोयीचं कोण वागतंय त्याचं ऐकायला सुरुवात करतात. जर मला कडक शिस्त लावणाऱ्या व्यक्तीने नाही म्हटलं, मग ती आई असेल किंवा वडील असतील किंवा आजी असेल, तर त्या मुलाच्या डोक्यात पक्क गणित बसतं की हिनी नाही म्हटलं तर मला कोणाकडे जायचंय म्हणजे माझे लाड पुरवले जातील किंवा माझी मागणी पूर्ण होईल. यासाठी येस नो बेबीची जी लिस्ट आहे ना, ती अख्ख्या घराची कॉमन असायला पाहिजे. ओके, आता हे येस नो बेबीच्या लिस्ट मध्ये काय काय यायला हवं तिकडे जाऊया. सो येस मध्ये काय काय असायलाच हवं मुलांच्या बाबतीमध्ये, कोणत्या गोष्टी आपण कोणत्या गोष्टींना आपण परवानगी द्यायला हवी, तर नवीन गोष्टी अनुभवून बघणं. मुलांना जे कुतूहल असतं त्याला योग्य वळण लावायचं, तर हे करू नको ते करू नको असं सांगण्यापेक्षा ते त्यांच्याकडून तुमच्या निगराणीखाली, तुमच्या ऑब्झर्वेशन खाली करून घेणं महत्वाचं असतं. म्हणजे ती मुलं ही गोष्ट नीट कशी करायची हे शिकतात. ओके, तुम्ही जर त्यांना करू नको हे सांगितलं तर ती तुमच्या समोर करायची बंद होतात, पण तुम्ही जेव्हा समोर नसता तेव्हा नक्कीच ती मुलं ते एक्सपेरिमेंट करून बघणार असतात. अगदी साधं सोपं उदाहरण जे मी माझ्या घरात अनुभवलेलं आहे ते देते. माझा मुलगा जवळपास 4-5 वर्षाचा असल्यापासून गॅस वापरून चहा बनवतो. आता तो 16 वर्षांचा आहे, पण तो जेव्हा 4 ते 5 वर्षांचा होता त्याही वयात तो गॅस जवळ उभा राहून व्यवस्थित चहा बनवून तो गाळून घेत असे. आता हे त्याला कसं आलं, कारण आम्ही त्याच्या समोर उभे असायचो. पूर्ण कृती जी काही आहे, चहाचा लायटरने गॅस पेटवणं, पातेलं ठेवणं, ते गरम झालं हे कसं ओळखायचं, पाणी उकळलं त्यात काय काय टाकायचं, टाकताना हात भाजून घ्यायचा नाही, गाळताना दोन्ही हाताने धरायचं, हे छोटे छोटे स्टेप्स आहेत. आपल्याला आपण ऑटो पायलट मोडवर चहा करतो, आपल्याला माहित पण नाही एवढ्या स्टेप्स आहेत. पण ते बाळ घरातलं तुमच्या जेव्हा
पहिल्यांदाच ही गोष्ट शिकणार आहे तेव्हा त्याला या छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव करून द्यावी लागते. आणि ती तुम्ही 2-4दा केली आणि 5व्यांदा नुसते बाजूला उभे राहिला तरीही एकदाही न चुकता ते मूल व्यवस्थित ती कृती पार पडेल. ओके, हे सगळ्या बाबतीत आहे. मग तुम्ही गार्डनिंगचा छंद असेल, बागकाम करायचा छंद जर असेल तर त्या मुलाला माती कशी हाताळायची हे शिकवा. झाडांचे सॅपलिंग्स कापायचे कसे, त्यातली हत्यारं वापरायची कशी हे शिकवू शकता. रिपेअर वर्कची आवड असेल घरामध्ये कोणाला, त्या मुलाला आवड असेल तर हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर होणं केव्हाही सेफ आहे. जास्तीत जास्त नवनवीन गोष्टी त्या मुलांना करायला मुभा देणं हे घरामध्ये एकमत असायला पाहिजे. तिथे होतं काय, कोणीतरी एक जण म्हणतं की त्याला करू दे, दुसरे म्हणतात नको नको लागेल, नको नको दुखापत होईल, आता हे काही वय आहे का, एवढ्या लवकर कशाला. म्हणजे गंमत म्हणजे पुस्तकं वाचायला सुरुवात करणं किंवा पुस्तकं त्याला वाचायला देणं या बाबतीत सुद्धा आक्षेप घेतले गेलेले आहेत की एवढ्या लवकर का पुस्तक वाचायला हवंय, कशाला एवढ्या लवकर पुस्तकं वाचायला द्यायची. पण थँकफुली आमच्या कुटुंबामध्ये सर्वांचं एकमत असल्यामुळे तो 5व्या-6व्या वर्षी स्वतःची पुस्तकं जमवायला लागला होता, वाचायला लागला होता. ओके, स्वतःला व्यक्त करणे. काही काही वेळेला मुलांना आपल्याला जे सांगायचे त्यापेक्षा वेगळं काहीतरी वाटत असते. आपल्याला जी गोष्ट मजेशीर वाटते ती त्यांना कदाचित बोरिंग वाटत असते. आपल्याला जी व्यक्ती आवडती असते ती व्यक्ती त्यांना आवडती नसू शकते. होतं असं, राईट? आपलं ज्यांच्याबरोबर फार छान जमतं ती मंडळी घरात आली की मुलं अवघड वागतात एकदम. त्यांना नाही आवडत, काहीतरी खटकलेलं असतं. ते नक्की काय आहे? किंवा उलटही असतं, आपल्याला जे अजिबात आवडत नाही ते त्या मुलांना अगदी प्राणप्रिय असतं. अशाही घटना घडतात. सो जिथे जिथे तुमचं त्यांचं कॉन्फ्लिक्ट आहे, तुमची त्यांची आवड निवड जुळत नाही, तिथे सुद्धा त्या मुलाला तुमच्या समोर ते स्पष्टपणे सांगण्यासारखं वातावरण घरात असायला हवं. मी जर हे बोललो तर मला ओरडा पडू शकतो, मला हे अमुक अमुक आवडत नाही, ही अमुक अमुक व्यक्ती किंवा ही गोष्ट आपल्या घरात होते हे मला आवडत नाही, हे बोलायची जर बंदी असेल तर ते मूल हळूहळू मनात गोष्टी ठेवायला लागतं. त्यांचा संवाद जो आहे तो फिल्टर होऊन यायला लागतो. जे आपल्या आई बाबांना ऐकायला आवडतं तेवढंच मी त्यांना सांगेन, हा त्यांचा सेल्फ टॉक बनतो. आणि त्यातनं बऱ्याचशा ज्या कळायलाच हव्यात, डेफिनेटली आई बाबांना कळायला हव्यात, अशा गोष्टी बाजूला पडत जातात. याचा त्रास नंतर टीनेज मध्ये होतो. कारण टीनेज मध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे इतर एक्सटर्नल सोर्सेस फोर्सेस लोक येणार असतात की त्यावेळेला तुमचं त्यांचा कॉन्फिडन्स जर क्लिअर नसेल, माझ्या आईशी काहीही बोललं तरी मला चालतं हे जर क्लिअर नसेल तर त्या मुलांना टीनेज खूप अवघड जाऊ शकतं आणि ऍज अ पालक आपल्याला अवघड जाऊ शकतं. त्याच्या खेरीज येस लिस्ट मध्ये तुमच्या त्या मुलांनी छोटे छोटे निर्णय घेणं हे सुद्धा समाविष्ट असायला पाहिजे. ह्याच्याबद्दल अजून सविस्तर आपण बोलू, पण छोटे छोटे निर्णय म्हणजे नक्की काय, तर त्यांच्या लेवलला डिसिजन मेकिंग तुम्हीच त्यांना शिकवणार आहात, जे त्यांना नंतर गरजेचं असणार आहे. ओके, सो लहान लहान निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करून घेणं, ही परिस्थिती आहे, आपण काय करूया तू सांग, हे करूया की हे करूया, यातलं तुला काय वाटतंय हे सांग, हे त्यांच्याकडनं करून घ्यायला सुरुवात करणं. ओके, आता निर्णय घ्यायला जेव्हा आपण त्यांना शिकवतो तेव्हा गोल्डन रूल्स मधला एक निर्णय आहे, गोल्डन रूल्स मधला एक रूल आहे, त्याच्याबद्दल मी सविस्तर बोलेन तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की निर्णय घेण्यासाठी डिसिजन मेकिंग अबिलिटी मुलांमध्ये कशी बिल्ड करायची. आपण त्याच्याबद्दल पण बोलूया, गोल्डन रूल्स बद्दल बोलू तेव्हा. सो ही झाली येस लिस्ट, ही अख्ख्या कुटुंबाची कॉमन असायला हवी. अशीच प्रत्येक कुटुंबाची एक नो लिस्ट पण असायला हवी. या गोष्टी चालणार नाहीत म्हणजे नाही, हे त्या मुलाला जेवढ्या लवकर समजेल तेवढं त्याचं तुमच्या घरातलं वावरणं आणि तुमच्या घरातलं वातावरण या दोन्ही गोष्टी सुखावह होतील. याच्यामधली पहिली गोष्ट काय आहे, तर अनादर चालणार नाही आणि निष्काळजीपणा चालणार नाही. कशाबद्दलचा अनादर आणि निष्काळजीपणा, तर लोकांबद्दलचा, कोणत्याही वयाचे लोक असोत, मग ते घरातले नातेवाईक असोत किंवा आपल्या दारावर येणारे सर्व्हिसेस देणारे काही लोक असोत किंवा नातेवाईकातले कोणी असोत किंवा शेजारी पाजारी असोत, अनोळखी माणसं, बाजारात भेटणारी माणसं, कुठेही भेटणारी माणसं, अगदी शिक्षक सुद्धा. आजच्या पिढीला शिक्षकांचा आदर करा हे सुद्धा सांगावं लागतंय.
ओके, त्याला जबाबदार शिक्षक जरी असले तरी सुद्धा बेसिक मुलांमध्ये आदर करणं, समोरच्याचा एक माणूस म्हणून आदर करणं, ही व्हॅल्यू आपणच रुजवावी लागते. असाच आदर वेळाबाबत सुद्धा त्यांना शिकवला गेला पाहिजे. अमुक गोष्ट अमुक वेळात पार पाडणं, वेळ पाळणं. तासभर टीव्ही बघायला दिला आहे तर 1 तास झाल्यानंतर त्या मुलाने स्वतः टीव्ही बंद करणं, हे जर होत असेल तर डेफिनेटली येस, तुम्ही त्याला व्यवस्थित वेळाचा आदर करायला शिकवलेला आहे. याचा उपयोग पुढे जाऊन मोबाईल अडिक्शन, स्क्रीन अडिक्शनच्या वेळेला होतो. ओके, आणि सेम वे आदर आणि निष्काळजीपणा, अनादर आणि निष्काळजीपणा हा वस्तूंच्या बाबत सुद्धा झाला पाहिजे. वस्तू मिळतायत म्हणून कशाही वापरल्या, हरवल्या, तोडल्या, नीट ठेवल्या नाहीत, ही जर मुलांना सवय लागली तर घरामध्ये 6 कंपास पेट्या, स्केच पेनचे 17-18 सेट, हे जे सगळं होतं ना, ते होणार नाही. कारण ती मुलं त्या वस्तू व्यवस्थित वापरतील. लक्षात घ्या, जेव्हा मुलं लहान आहेत तेव्हा म्हणजे आपले होणारे खर्च सुद्धा तेवढ्याच प्रमाणात कमी असते. ओके, एखादी कंपास हरवली, एखादी कंपास तोडली, मोडली तर तिचा खर्च जास्तीत जास्त 200, 300, 400, 500 रुपयाच्या आत असतो. पुढे जाऊन जेव्हा या मुलांना या वस्तू नीट हाताळायचा सेन्स जर डेव्हलप झालेला नसेल तर ती गोष्ट पार मोबाईल पर्यंत, घरातल्या महागड्या वस्तूंपर्यंत सुद्धा पोहोचते. आणि तिथे मग पालक म्हणून आपली चिडचिड व्हायला लागते. ठीक आहे. कुटुंबाचे नियम न पाळणे, हे सुद्धा तुमच्या स्ट्रिक्ट नो लिस्ट मध्ये डेफिनेटली असायला हवं. प्रत्येक कुटुंबाचे आपले एक नियम असतात. अमुक वाजता झोपावं, सगळ्यांनी एकत्र जेवण करावं, सकाळचा चहा एकत्र प्यायचा, रविवारी अमुक अमुक गोष्टी करायच्या, सगळे बसलेले असताना मोबाईलला हात लावायचा नाही, जे नियम तुमचे आहेत. आणि नसतील तर अशा प्रकारचे नियम डेफिनेटली करायला सुरुवात करा, स्वतःही ते पाळायला सुरुवात करा. आपल्या घरात या गोष्टी चालत नाहीत, चालत नाहीत, हे ठामपणे पालक म्हणून आपण त्यांना सांगणं काम आहे. कारण ती आपली पुढची पिढी आहे. जे आपल्यापर्यंत आणलं गेलं ते पुढे पास ऑन करणं हे आपलं काम आहे. ओके, सो कुटुंबाचे जे जे नियम आहेत ते सगळे पाळायला त्यांना शिकवणं, आणि काय चालेल काय नाही चालणार याबद्दल स्पष्टता देणं, हे आपलं काम आहे. ही आपली नो लिस्ट आहे. त्रासदायक सवयी लावून न घेणे, याच्यामध्ये तर खूप सवयी, मोठी लिस्ट होईल. त्रासदायक सवयींमध्ये मुख्यतः खाणं पिणं, खाण्यापिण्याच्या सवयी, आणि वेळ पाळण्याच्या सवयी, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, वेळेवर अभ्यास पूर्ण करणं, होमवर्क पूर्ण करणं, दप्तर भरणं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी जरी वाटत असल्या ना तरी घरोघरीची जी युद्ध होतात रोज सकाळी उठल्यानंतर, आता शाळा सुरू झाल्यात, रोज सकाळी 6 ते 6:30 मध्ये घराघरांमध्ये जे काही चालतं त्यातलं बरंचसं जर हे सॉर्ट आउट झालेलं असेल, नो लिस्ट जर क्लिअर असेल तर बरंचसं आटोक्यात येईल. पटतंय? येस. सो हे झालं नो लिस्ट बद्दल. आता मे बी लिस्ट कडे येऊया. ओके, मे बी लिस्ट ही जी आहे ही त्यांना मॅच्युरिटी कडे नेणारी आहे, त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना तयार करणारी मे बी लिस्ट आहे. ओके, जेव्हा पहिलं येस आणि नो क्लिअर असेल ना त्या मुलांच्या डोक्यात, आणि आपल्याही डोक्यात फॉर दॅट मॅटर, आपल्याही डोक्यात जर येस आणि नो क्लिअर असेल तर मे बी पर्यंत जाणं सोपं होईल. ओके, बिकॉज काय नाही करायचं, आपल्या बाउंड्रीज काय आहेत आणि आपला स्वॉट अनालिसिस ऑलरेडी रेडी आहे. मी काय केलं तर चालेल आणि काय केलं तर नाही चालणार हे त्यालाही माहितीये, तुमच्या मुलालाही माहितीये, मुलीलाही माहितीये, आणि मलाही माहितीये की मी कुठपर्यंत त्याला, मला काय झेपणार आहे, फॉर दॅट मॅटर याच्यामध्ये मला काय झेपणार आहे हे सुद्धा महत्वाचं असतं. ओके, देन कम्स द मे बी लिस्ट. मे बी लिस्ट मध्ये मुलांना स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकवणं. तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढ्या लवकर तुमचं आयुष्य सुखाचं होणार आहे. अगदी जबाबदारी घेणं म्हणजे दूध प्यायल्यानंतर दुधाचा ग्लास किचन मध्ये नेऊन ठेवणं, घासायला टाकणं, आदल्या रात्री दप्तर भरलेलं असणं, आणि जर त्यातलं काहीही विसरलं तर ते धावपळ करून आई आणि वडील पोचतं करणार नाहीत याच्याबद्दल ठाम कन्फर्मेशन असणं की जर तसं झालं तर शाळेत जी शिक्षा मिळेल ती तुला भोगायची आहे. आय एम नॉट गोइंग टू कव्हर यू फॉर युअर इररिस्पॉन्सिबल बिहेवियर. ओके, शाळांमध्ये ठराविक दिवशी ठराविक युनिफॉर्म घालायचे नियम असतात.
शाळांमध्ये ठराविक दिवशी अमुक वही आणायची आहे हे नियम असतात. या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच तुम्ही त्यांना रिस्पॉन्सिबल बनवायला सुरुवात करू शकता. जे मूल शाळेत जात आहे, ओके, दप्तरातनं वही काढतंय, दप्तरात परत वही ठेवतंय, सकाळी नेलेल्या वह्या पुस्तकं घरी परत आणतंय आणि ते 6 तास तुमच्याशिवाय व्यवस्थित हँडल करतंय सगळं, तर ते मूल घरी सुद्धा या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी करायला सक्षम आहे. ओके. आई आणि आजी मंडळी काय करतात? दमून आले लेकरू, पूर्ण दिवस त्याच्या सेवेमध्ये घालवतात. ओके. ही सेवा ते लहान असेपर्यंत गोड वाटते, हळूहळू त्याचं ओझं व्हायला लागतं. मुलाला हे लक्षात येत नाही की माझं काय चुकतंय, आतापर्यंत तर हे सगळं मला हातात मिळत होतं, आता सडनली तू मोठा झालास, तू मोठी झाली, स्वतःची कामं स्वतः करायला लाग, हे का सांगतात मला? असं काय बदललं? मी मूलच आहे आणि माझी आईच आहे, माझी आजीच आहे. असं काय बदललं? आता माझ्याकडनं अपेक्षा का वेगळ्या होत आहेत? हे त्या मुलाला समजत नाही. का समजत नाही? कारण त्याच्या डोक्यामध्ये ही स्पष्टता आलेलीच नाहीये की देअर आर सर्टन थिंग्स जी तुझी तू करायची आहेस. पटतंय? येस. नव्या वाटा चोखाळून बघणं, जे तुम्ही केलेलं नाहीये. ओके. बऱ्याचशा घरांमध्ये हे झालं असेल की ट्रेकिंगला वगैरे आपण जात होतो नव्हतो, मुलांमुळे काही काही नवीन गोष्टी आपण करायला सुरुवात केली. त्यांना जे करावंसं वाटतंय, त्यांना ज्या गोष्टींबद्दल उत्सुकता आहे आणि जे थोडंसं ऍडव्हेंचर लेवलचं असू शकतं, जे फक्त ट्रेकिंग सारख्याच गोष्टी किंवा तशाच ऍक्टिव्हिटी नाही म्हणत मी, वेगवेगळं काहीही असू शकतं. ही जसं मी म्हटलं तसे ही पिढी खूप क्युरियस आहे, खूप कुतूहल आहे त्यांच्या मनामध्ये आणि त्यांना 17 गोष्टी करून बघायच्या असतात. आपण एक धरलं तर आपण 1ली पासून 10वी पर्यंत तोच छंद पाळला असेही लोक असतील. ओके. आयुष्यभर एकच छंद, त्यात तोच इतका म्हणजे मनापासून केला. पण ही जी मुलं आहेत यांच्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टींबद्दल कुतूहल आहे आणि प्रचंड कुतूहल आहे. सो त्यांना नवीन नवीन गोष्टी करून बघायच्या असतात, ज्याला अं, आजी आजोबांच्या भाषेत किंवा इवन आई वडिलांच्या भाषेत सुद्धा नवं खूळ, नवीन फॅड म्हणतो आपण, तशा गोष्टी. पण ही फॅड, हे खुळं मुलांना जेवढी तुम्ही अनुभव द्याल ना कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये, तेवढं ते तुम्हाला कॉन्फिडन्सली सगळं सांगणं त्यांना सोपं जाईल. जिथे जिथे तुम्ही त्यांना अडवणार, हे करू नको, मी मगाशी सांगितलं तोच इथे सुद्धा नियम लागू आहे, तू करू नको म्हटल्यानंतर ही मुलं थांबणारी नाहीत. आपण थांबलो कदाचित, आपल्याला जेव्हा आई वडिलांनी सांगितलं हे करायचं नाही, आपण पुढे जाऊन केलं नाही, आपण त्यांच्या मागे काही गोष्टी करत नव्हतो किंवा केल्या तरी आपल्या मनाला ते माहीत असायचं की हे चुकीचं आहे. या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांची क्युरिओसिटी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असल्याने हळूहळू ते तुम्हाला सांगणं बंद करतील, पण ते करतील एवढं नक्की. ओके. देन कम्स मोठे निर्णय घेणं. सो जर छोट्या छोट्या निर्णयांमध्ये तुम्ही त्यांना तयार केलं असेल, तर मोठ्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग आणि मोठ्या निर्णयांमध्ये त्यांच्यावरची सोपवलेली जबाबदारी, याला ती मुलं हळूहळू तयार होतात. ओके. आता इकडे तुम्हाला लक्षात येईल की सॉफ्ट पॅरेंटिंग आणि टफ पॅरेंटिंगचा बॅलन्स जो मी म्हणाले, तो कुठे कुठे लागू करायचा आहे. टफ पॅरेंटिंग तुम्हाला येस आणि नो मध्ये डेफिनेटली लागणार आहे. ठीक आहे. हे करायचं, हे नाही करायचं. ठीक आहे. सो तिथे टफ पॅरेंटिंग लागणार आहे. टफ पॅरेंटिंग आहे हे हे अँग्री पॅरेंटिंग नाहीये, रागाने कम्युनिकेट करायच्या गोष्टी नाहीयेत, ह्या पण त्या ठामपणे सांगायच्या गोष्टी आहेत की हे चालणार आहे, हे नाही चालणार. मे बी मध्ये जेव्हा आपण येतो ना, तेव्हा आपण हळूहळू सॉफ्ट पॅरेंटिंगच्या दिशेने वळायला सुरुवात करू शकतो. सो जर पहिलं येस नो आणि टफ पॅरेंटिंगचं जर स्किल जमलेलं असेल, तर मे बी मधलं सॉफ्ट पॅरेंटिंग करताना आपल्या मनात भीती नसते, कारण आपल्याला माहितीये की आपण स्केलेटन काय तयार केलंय, फ्रेमवर्क काय दिलीये त्या मुलांना. आपली मुलं कुठल्या मर्यादे पलीकडे जाणार नाहीत, हा कॉन्फिडन्स आपल्याला हवा असतो. आणि तेव्हाच आपण त्या मुलांना नवीन वाटा चोखाळून बघणं, मोठे निर्णय घेणं, यासारखी स्वातंत्र्य द्यायला आपण तयार असतो. लक्षात येत आहे? सो इन अ वे सॉफ्ट पॅरेंटिंग साठी आपल्याला स्वतःला तयार करावं लागतं पहिल्या 2 टप्प्यांनंतर. क्लिअर झालं? ओके. मला चॅट बॉक्स मध्ये सांगा फक्त की इथपर्यंतचे मुद्दे समजलेत का, पटलेत का?
येस आन्सर द्या किंवा क्लिअर आन्सर द्या, म्हणजे आपण पुढे जाऊ. ओके, परफेक्ट, थँक्स. हे वापरता येईल असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? आपापल्या घरांमध्ये, आपापल्या कुटुंबांमध्ये हे वापरू शकतो आपण, इम्प्लिमेंट करण्यासारखं आहे. येस. ओके, सो द मोर यू थिंक लाईक दिस, ओके, हे हे फ्रेमवर्क तुमच्या डोक्यात जर पक्क बसलं ना, तर मग पॅरेंटिंग तुमच्यासाठी सुद्धा खूप मस्त आणि मजेदार होऊ शकतं, एन्जॉयबल होऊ शकतं. हा जो काही अनुभव आहे की आपल्या घरात आपल्यापेक्षा एक लहान मुल असणं आणि ते मोठं होत जाताना आपण अनुभवणं, हा खरं तर खूप प्लेझंट अनुभव असायला हवा. पण दुर्दैवाने गेल्या 10-15 वर्षांमध्ये, गेल्या 20 वर्षांमध्ये तो अनुभव इतका स्ट्रेसफुल झालेला आहे की त्यातनं बाहेर पडायचं, तर हे सगळं जर आपल्या डोक्यात क्लिअर असेल तर लाईफ विल बी इझी अँड एन्जॉयबल. येस. सो व्हॉट नेक्स्ट देन? लाईक आय सेड, देर आर सम गोल्डन रूल्स. मुलांना वाढवण्यासाठी आपल्या समोर काही गोल्डन रूल्स जर डोक्यात क्लिअर असतील, तर त्यांचं आणि आपलं लाईफ जे आहे ते क्वालिटी लाईफ व्हायला मदत होऊ शकते. ओके, कसं ते बघूया. इथे 4 गोल्डन रूल्स आहेत ज्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. सगळ्यात पहिला गोल्डन रूल जो आहे तो म्हणजे मुलांना नाही या शब्दाची ओळख करून द्या. आपल्याला शक्य आहे, आपल्याकडे तेवढे पैसे आहेत, आपली तेवढी कपॅसिटी आहे, आपली तेवढी क्षमता आहे. आपल्या लहानपणी आपल्याला मिळालं नाही म्हणून, किंवा आपल्या लहानपणी सुद्धा असेच लाड झाले म्हणून, अशा कोणत्याही कारणास्तव मुलांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणं हे त्या मुलासाठी घातक आहे. त्यातून तुम्हाला फक्त क्षणिक आनंद मिळू शकतो की येस, मी त्या मुलाला जे हवं ते दिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा हसणं, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवला. पण जेव्हा आपण हा पॅटर्न क्रिएट करत जातो, ही हो 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 ची चेन क्रिएट करत जातो, ती चेन किंवा तो पॅटर्न त्या मुलाच्या भविष्यासाठी अतिशय घातक असतो. कारण त्या मुलाला मला एखादी गोष्ट मिळणार नाही या गोष्टीची जाणीवच राहत नाही, ही शक्यताच त्याच्या डोक्यात येत नाही. त्यामुळे अगदी लहान वयापासून, अगदी म्हणजे बोलायला लागलं मूल, संवाद साधायला लागलं की त्याला नाहीची ओळख वेळीच करून दे. ओके, हे खूप महत्वाचं आहे. कारण लहान मुलं ही बघा, म्हणजे तुमच्या घरांमधल्या मुलांचं वागणं सुद्धा आठवून बघा आणि पटतंय का ते सांगा मला. लहान मुलं आई वडिलांना ब्लॅकमेल करायला सगळ्यात लवकर शिकतात. ओके, जेवढं लहान वयाचं मूल असेल ते तेवढ्या लवकर तुम्हाला ब्लॅकमेल करायचे स्किल्स अवगत करतो. आणि ते छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरू करतात. त्यांना व्यवस्थित समजतं की आईचा वीक पॉइंट काय आहे, बाबांचा वीक पॉइंट काय आहे, आजीशी कधी बोललं की काय मिळतं, आजोबांशी कधी बोललं की काय मिळतं, हे त्यांना खूप छान माहित असतं. आणि म्हणून सगळ्या घराने गोल्डन रूल्स मध्ये नाहीची ओळख हे जे आहे याच्यावरती एकमत असणं सगळ्या घराचं खूप महत्वाचं आहे. देन कम्स सांगू नका, दाखवा. डोंट टेल, शो. ओके, एक उदाहरण घेऊया. आपल्या लहान मुलांनी वेळेवर झोपलं पाहिजे, वेळेवर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, पानातलं सगळं संपवलं पाहिजे, जी भाजी पानात वाढली आहे ती खाल्ली पाहिजे, असं सगळं आपण त्यांना शिकवत असतो. असं सगळं आपण त्यांना करायला सांगत असतो. ओके, आणि ऍट द सेम टाइम हेच सगळे नियम आपण केव्हा ना केव्हा मोडत असतो. ओके, अगदी म्हणजे खूप एक फेमस उदाहरण जे दिलं जातं या केसमध्ये की खोटं बोलायचं नाही हे आपण मुलांना सांगतो, जे अतिशय बरोबर आहे. आणि त्याच वेळी आपण आपल्या ऑफिसमध्ये कळवतो आज ताप आलाय, येऊ शकत नाही, आणि आपण वेगळ्या वैयक्तिक कामासाठी ती सुट्टी वापरणार असतो. हे मुलांसमोरच होतं. जेव्हा आपण असे कॉन्ट्राडिक्टरी वागतो, आपल्याला असं वाटतं की मुलांना कळत नाही, मुलं लहान आहेत, त्यांना काय कळतंय. पण मुलं प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करत असतात, मुलं प्रत्येक गोष्टीतून शिकत असतात. आणि म्हणून त्यांना सांगू नका, दाखवा. जर तुम्हाला वाटत असेल की त्यांनी शरीराची व्यवस्थित काळजी घ्यावी, व्यायाम करावा, तर तुम्ही व्यायाम करता आहात हे त्यांना दिसू देत. तुम्ही वेळेवर झोपताय हे त्यांना दिसू देत. सो जे जे त्यांनी शिकावं असं तुम्हाला वाटतं, ते सगळं तुम्ही तुमच्या वागण्यातून त्यांच्या समोर ठेवा, इन्स्टेड ऑफ
सतत फक्त सांगत राहण्यापेक्षा त्यांना ऍक्च्युली करून दाखव. डेमॉन्स्ट्रेशन इज द बेस्ट टीचिंग. क्लिअर? देन कम्स नेक्स्ट गोल्डन रूल. मगाशी जो मी म्हणाले की डिसिजन मेकिंग बद्दल आपण बोलणार आहोत. सो तुला जे हवं ते कर, हा एक नवीन आजार सध्याच्या पालकांना झालेला आहे. ओके, आय कॉल इट डेफिनेटली एन आजार. का आजार? कारण मुळात त्या मुलामध्ये जर निर्णय क्षमता किंवा आकलन क्षमताच डेव्हलप झालेली नसेल, तर त्याला जे हवंय ते कर ह्या शब्दाचा अर्थ, त्याच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे त्याचा अर्थ समजून घ्यायची त्या मुलाची कुवत नसणार आहे. आणि म्हणून मग ती जे जे हल्ली खूपदा दिसून येतं की 10वीत एक वाटलं, 10वी नंतर त्या गोष्टीला ऍडमिशन घेतली, 11वी होता होता समजलं आपल्याला हे झेपत नाहीये, 12वी होता होता कळलं हे नकोच आहे, आपल्याला हे करायचंच नव्हतं. ती 2 वर्ष फुकट जातात. त्याच्यानंतरची वर्ष जी असतात ती नवीन काय करावं या विचारात जातात. आणि यामध्ये वाया फक्त वेळ जातो, त्या मुलाचा कॉन्फिडन्स लूज होतो. ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही जी सुरुवात असते ना, ती या तर तुला जे हवं ते कर याच्यात नसते, किंवा मी सांगेन ते कर याच्यात नसते. यासाठी मुलांना आधी योग्य म्हणजे काय हे शिकवा आणि त्यानंतर निवड करायचं स्वातंत्र्य द्या. योग्य म्हणजे काय हे शिकवा म्हणजे कसं? तर कोणतीही गोष्ट जेव्हा विशेषतः आयुष्यावर परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मैत्री असो, करिअरचं चॉईस असो, खाण्यापिण्याच्या सवयी असो, व्यायाम का करायचा याचं लॉजिक असो, या गोष्टी त्यांच्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या असतात. उगाच कुठेतरी अनोळखी ठिकाणी जाऊन धाडसी न वागणं हा जो नियम आहे. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना वेळीच जर समजल्या, ते योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे ते कसं ओळखायचं, हे तुमच्या आधीच्या येस नो मेबीच्या लिस्टवर जर तुम्ही व्यवस्थित काम केलं ना, तर योग्य आणि अयोग्यचा समज जी आहे किंवा त्याचं जे भान आहे ते मुलांना वेळीच यायला सुरुवात होईल. आणि त्यानंतर सॉफ्ट पेरेंटिंगच्या स्टेजला जेव्हा तुम्ही याल, मोठे मोठे निर्णय तुम्ही त्यांच्यावर सोपवाल, तेव्हा तुमच्या मनात धास्ती असणार नाही, कारण तुम्हाला माहितीये की तुम्ही तुमच्या मुलाला योग्य अयोग्य शिकवलेलं आहे. कसं अनालाइज करायचं हे तुम्ही शिकवलेलं आहे. आणि त्यामुळे त्याची जी निवड आहे ती जास्तीत जास्त चांगली असण्याची शक्यता आहे. ओके, स्टील इट्स नॉट अ गॅरंटी, बट ऍटलीस्ट बेटर पॉसिबिलिटी. क्लिअर सो फार? हा गोल्डन रूल्स पैकी सगळ्यात महत्वाचा रूल आहे असं माझा अनुभव आहे हा. आणि हे तुम्हालाही पटेल की जर मुलांच्या डिसिजन मेकिंग वर या तऱ्हेने काम झालं ना, तर तुम्हाला आयुष्यात मुलं कुठेही गेली, जगात कुठेही असली, शिक्षणासाठी नोकरीसाठी कुठेही गेली, तरी सुद्धा ती योग्य निवड करतायत का अयोग्य निवड करतायत, काहीतरी चुकीचं तर नाही ना करणार, हे टेन्शन राहणार नाही. क्लिअर? देन कम्स स्वतःची ओळख. सो प्रत्येक मूल सारखं नसतं. माशाला झाडावर चढायला आणि पक्ष्याला पोहायला शिकवू नका, हे आपण कागदावर वाचलेलं असतं, व्हॉट्सअप फॉरवर्ड येतात त्याच्यामध्ये पण वाचतो आणि ठिकठिकाणी सगळं सांगितलं जातं. पण ते प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करताना आपल्या डोक्यात गोंधळ असतात. का? कारण आपल्याला आपली जर ओळख नीट पटलेली नसेल, तर आपण आपल्या मुलाच्या क्षमतेची सुद्धा व्यवस्थित ओळख पटवून घेणं अवघड जातं. आणि त्यामुळे त्या मुलाच्या डोक्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन राहणार असतं. दुर्दैवाने आजची जी एज्युकेशन सिस्टम आहे, आजच्या तारखेची म्हणजे सध्या जी सुरू आहे, ती आता भविष्यात बदलेल तेव्हा चित्र वेगळं असणार आहे. ती सगळ्याच मुलांना ती हुशार असल्याचा भास निर्माण करून देण्यामध्ये सक्सेसफुल झालेली आहे. लक्षात घ्या हा, आजची जी एज्युकेशन सिस्टम आहे ती प्रत्येक मुलाला ते मूल अभ्यासात अकॅडमिकली हुशारच आहे हा भास निर्माण करून देण्यामध्ये सक्सेसफुल झालेली आहे. तसं असायला हवं का? अजिबात नाही. आणि ते तसं नाहीये ह्याचं भान यायला हवं का आई आणि वडिलांना आणि मुलाला सुद्धा? तर येस, डेफिनेटली, लवकरात लवकर. ओके, त्यामुळे स्वतःची ओळख, जर त्या मुलाची ओळख एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून असेल, एक कलाकार म्हणून असेल, किंवा त्याला अजून काही वेगळं इंटिग्रेटेड एज्युकेशन घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये खूप वेगळं काही करायचं असेल, तर त्यासाठी ते मूल काय आहे, त्याच्या कपॅसिटीज काय आहेत आणि त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत याबद्दल स्पष्ट भान घरातल्या निदान त्या मुलाला आणि त्याच्या आई वडिलांना असणं गरजेचं आहे.
ओके. सो ही त्या मुलाची जी ओळख आहे त्याची सुरुवात तुम्ही स्वतःला किती चांगले ओळखता हा तिथपासून होणार आहे. सो पेरेंटिंग हे फक्त आपल्या मुलांसाठी नाही, आपल्यावर सुद्धा काम करायला भाग पाडणारं असं एक अ, क्षेत्र म्हणू आपण, आयुष्याचा भाग म्हणू आपण. सो चारही गोल्डन रूल्स क्लिअर झाले, वापरता येतील? येस, सांगा मला. ओके, चॅट बॉक्स मध्ये प्लीज क्लिअर करा. मला जर समजले असतील चारही गोल्डन रूल्स तर फक्त येस टाईप करा. परफेक्ट. थँक्यू व्हेरी मच. ओके. नाव कम्स अ सिच्युएशन जिथे आमची मुलं ऑलरेडी या वयाच्या पुढे गेली आहेत आणि यातल्या काही गोष्टी न जमल्यामुळे, राहून गेल्यामुळे किंवा माहीतच नव्हत्या त्यामुळे काही अंशी नुकसान झालेलं आहे. अशा केसमध्ये काय करायचं? हे सगळं आयडियल आहे. मूल लहान असेल, ज्यांची 0 ते 5 वयोगटातली किंवा अगदी त्याच्यापेक्षाही थोडीशी मुलं असतील तर हे करता येऊ शकतं अजूनही. पण आमच्या केसमध्ये, आमच्या घरामध्ये जे मूल डोळ्यासमोर आहे त्याच्या बाबतीत हे डॅमेज होऊन गेलेलं आहे. ओके. त्या केसमध्ये काय करायचं त्याबद्दल थोडंसं बोलूया. या मुलांच्या बाबतीमध्ये यांची मनं आणि शरीरं या दोन्हीवरती परिणाम झालेला असतो. म्हणजे काय काय झालेलं असतं तर यांच्या वागणुकीचे त्रास पूर्ण कुटुंबाला होत असतात आणि त्यांनाही होत असतात. शाळेमध्ये मित्रमैत्रिणी नसणं, चांगल्या लोकांची संगत मिळू न शकणं किंवा जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी यांचं न पटणं, टीचर्स बरोबर वाद होणं, वागणुकीचे सगळ्या प्रकारचे त्रास, कुटुंबाशी जुळवून न घेता येणं आणि ह्याला वयोगटाची काही मर्यादा नसते हल्ली. ओके. कोणत्याही वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निरीक्षणाला येऊ शकतात. गप्प गप्प राहणं, बोलतच नाहीत मुलं, शट ऑफ होऊन जातात, शटडाऊन होऊन जातात, मनातल्या मनात गोष्टी ठेवायला लागतात. त्यांच्या कृतीमध्ये, त्यांच्या जे काही करायला घेतलंय त्यामध्ये सातत्य राहत नाही. आज हे केलं, 4 दिवस केलं, परत 4 दिवसानंतर मूड गेला, करावंसंच वाटत नाही. या सगळ्या मनस्थितीमधनं त्याच्यात ब्रेक येणं, परत 10 दिवसांनी तीच गोष्ट आठवणं, तोवर मधल्या काळात वेगळंच काहीतरी केलेलं असणं, हे सातत्याचा अभाव हा सुद्धा त्यांच्या मनावर या सगळ्या गोष्टींनी जे काही डॅमेज झालंय असं म्हणू, त्याचं लक्षण आहे. लक्षात घ्या, ही सगळी ना लक्षण आहेत. हे समोर जे दिलेले आहेत हे प्रॉब्लेम्स नाहीत. यातला एकही जो भाग आहे हा प्रॉब्लेम नाहीये, ही लक्षण आहे. त्याचं मूळ कुठेतरी भलतीकडे आहे, कोणत्या तरी आधीच्या घटनेत आहे. ओके. सातत्य नसणं, सतत फिडलिंग करत राहणं किंवा सतत नवनवीन गोष्टी करत राहणं आणि त्यातून स्क्रीनला जे काही अडिक्शन होतं त्यांचं, मग टीव्हीच बघत राहतात, मोबाईलवरच खेळत राहतात, टॅबच हवा असतो. स्वतःचा नाही मिळाला तर वडिलांचा, वडिलांचा नाही मिळाला तर आजीचा. हे सगळं जे हल्लीची मुलं करतात आणि पुढच्या पुढच्या वयांमध्ये या गोष्टीमध्ये अजून एक गोष्ट ऍड होते, ती म्हणजे चुकीची संगत. ही प्रत्यक्षातही असू शकते आणि व्हर्च्युअल सुद्धा असू शकते हल्ली. न बघितलेल्या माणसांची सुद्धा मुलं खूप वेगवेगळ्या प्रकारे अनावश्यक गोष्टी आणि अनावश्यक माहिती शेअर करतात. ओके. हे झालं एक्स्ट्रीम टोक. अतिसंवेदनशील असणं, कोणीही काही बोललं की मनाला लागतं, रडायला येतं, सहन होत नाही, संताप होतो, म्हणजे आक्रमक होतात मुलं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिसंवेदनशील असण्याचं लक्षण आहे, त्याच्या मागे आहे. अतिशय हट्ट करणं, हवं म्हणजे हवंच, नको म्हणजे नकोच, येणार नाही म्हणजे नाहीच, यायचंच आहे किंवा जायचंच आहे म्हणजे जायचंच आहे, ह्या प्रकारचा हट्टीपणा तो कुठल्याही भागात दिसू शकतो आयुष्याच्या जगण्याच्या. आणि इव्हेंच्युअली लपवाछपवी करायला लागणं, खोटं बोलणं. परत एकदा सांगते, लक्षात घ्या, हे प्रॉब्लेम्स नाहीत, ही लक्षणं आहेत. मुलाचं, आपल्या घरातल्या मुलाचं काहीतरी बिनसलंय याची ही लक्षणं आहेत. ओके. अशीच लक्षणं शरीरामध्ये काय दिसू शकतात तर या मुलांना ऍलर्जी तयार होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍलर्जीज असतात. धूळ सहन होत नाही, मांजरीचे केस सहन होत नाही, पेट असेल तर ते सहन होत नाही, कोणी येऊन गेलं घरी तरी सुद्धा तेही सहन होत नाही, असे सगळे जे प्रकार आहेत, कुठल्याही प्रकारची ऍलर्जी हे सुद्धा एक लक्षण आहे. पचनाचे त्रास, अमुक पदार्थ चालत नाहीतच त्याला किंवा अमुकच पदार्थ लागतात तिला. वजन वाढत जाणं. ओके. शरीराचं जेव्हा आटोक्याबाहेर वजन वाढायला लागतं, ओबेसिटी हा आपल्याकडे सुद्धा दुर्दैवाने प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, जो आतापर्यंत पाश्चात्य देशांमध्ये खूप दिसला, पण आताच्या ह्या पिढीमध्ये बघाल तर
तुमच्या मुलाच्या वर्गातच कमीत कमी 10 मुलं मुली ओबेस असतील, जी एका बाकावर दोन बसू शकत नाहीत, इतकी ओबेस असू शकतात. ओके. यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये प्रॉब्लेम असतात. जंक खाण्याशिवाय यांना चैन पडत नाही. रोज काहीतरी जंक खायला लागतच, म्हणजे कंपल्सिव्ह बिहेवियर होऊन जातं. जंक फूड मध्ये काहीही असू शकतं, ते रस्त्याकडे सुद्धा खातील किंवा घरात ऑर्डर करून खातील, मोठी रेंज आहे ती सगळी. सतत आजारी पडत राहणं हे सुद्धा एक लक्षण आहे, हा प्रॉब्लेम नव्हे. ओके. काही झालं, फिरून आला लांब, कुठेतरी टूरला जाऊन आला, ट्रिपला जाऊन आला की मुलं आजारी पडतात. कुठे जायचं म्हटलं की आजारी पडतात. परीक्षेच्या 2 दिवस आजारी पडतात. परीक्षा झाली म्हणून आजारी पडतात. रिझल्ट लागणार आहे या विचाराने आजारी पडतात. सो यांची इम्युनिटी पॉवर जी आहे ती अतिशय डळमळीत झालेली असते, ठिकाणावर नसते. चष्मा लागलेला असतो या मुलांना फार लहान वयातच. किंबहुना चष्मा लागलेला असणं किंवा जन्मतः इतर जे काही आजार असतात, डायबिटीस सारखे आजार आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डिसऑर्डर्स आहेत, या सगळ्यामध्ये त्यांच्या लहानपणापासूनचं आयुष्य सुद्धा खूप कारणीभूत असतं. लावलेल्या सवयी कारणीभूत असतात. आणि त्याचा सगळाचा परिणाम जो आहे तो त्यांच्या परफॉर्मन्सवरही होतो आणि त्यांच्या भविष्यावर तर डेफिनेटली होतोच, कारण मोदलातच ती एक लिमिटेशन आहे, मर्यादा आहे त्यांच्यावर पडलेली. ओके. आक्रमक असणं किंवा हिंसक असणं, कोणतीही गोष्ट सांगायला गेलं किंवा बोलायला गेलं, त्यांच्याशी संवाद साधणं अवघड होऊन राहतं या मुलांशी. आणि ह्या मुलांना नजर खूप पटकन लागते. हल्ली हेही तुम्ही खूप जणांकडनं ऐकत असाल किंवा बघत असाल की फार पटकन नजर लागली, कोणी येऊन गेलं, कुठे जाऊन आलं किंवा कोणाच्या समोर अन्न खाल्लं, दृष्ट लागली. वाय? बिकॉज अगेन त्यांची एनर्जी लेवलची इम्युनिटी सुद्धा खालावलेली असते. नुसती शारीरिक इम्युनिटी नाही, नुसती भावनिक इम्युनिटी नाही, तर त्यांची एनर्जी लेवलची इम्युनिटी सुद्धा खालावलेली असते. ओके. सो या सगळ्यावरती उपाय काय? हे सगळे प्रॉब्लेम्स आता ऑलरेडी झालेत, म्हणजे गोल्डन रूल्स वापरायला जरी सुरुवात केली तरी यातनं बाहेर पडता येईल का? तर त्याचं उत्तर आहे येस. गोल्डन रूल्स तुम्हाला जिथे कुठे असाल, ज्या वयात असाल तिथून सुरुवात करायला हवीच आहे. येस नो मे बी आणि गोल्डन रूल्स दोन्ही इथे वापरायला सुरुवात करायला हवी आहे. देर से ही सही दुरुस्त ही. पण त्याच्यासोबत ह्या गोष्टी, ह्या लक्षणांच्या मुळापाशी पोचाल कसं? कारण ह्या गोल्डन रूल्स मधनं ह्याच्या मुळापाशी पोचून त्या रूट कॉजला एलिमिनेट करणं अवघड आहे, शक्य नाहीये. पटते? सो त्याच्यासाठी आपल्याला हिलिंग या विषयाची गरज पडते. हिलिंग का? कारण जे तुमच्या कंट्रोलेबल फॅक्टर्सच्या पलीकडचं आहे, जे तुम्हाला कळत नाहीये कसं हील करावं, तिथपर्यंत जाऊन सुद्धा ते प्रॉब्लेम सोडवण्याची शक्ती जी आहे ती एनर्जी मध्ये असते, ती युनिव्हर्सल एनर्जी मध्ये असते. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा या सगळ्या ज्या गोष्टींबद्दल बोलत असतो, त्याचा उपयोग आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो का? एनर्जी हिलिंगचा उपयोग आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो का? ओके. तर येस, उत्तर आहे डेफिनेटली येस. कारण एनर्जी तुमच्या हेल्थ, वेल्थ, रिलेशन आणि प्रोफेशन, रिपीट करते, हेल्थ, वेल्थ, रिलेशन आणि प्रोफेशन या चारही आयुष्याच्या भागांवरती एनर्जी प्रभाव टाकत असते. त्यामुळे मुलांची हेल्थ, मुलांचे रिलेशनशिप्स, त्यांचं प्रोफेशनल करिअर, ती कुठल्याही वयात असली तरी सुद्धा, ती तुमच्या जवळ असली किंवा तुमच्यापासून लांब असली तरी सुद्धा एनर्जीची मदत घेऊन त्यांचं आयुष्य काही अंशी ट्रॅकवर आणायला तुम्ही नक्कीच मदत करू शकता. आणि फॉर दॅट मॅटर, काही अंशी हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. सातत्याने प्रयत्न केले तर डेफिनेटली तुम्ही त्यांचं आयुष्य तुम्हाला जसं छान वाटेल, त्यांना जसं फुलफिलिंग वाटेल तसं घडवायला मदत करू शकता ऍज पेरेंट्स. सो आतापर्यंत पालक म्हणून तुम्ही जी जी भूमिका निभावली आहे ती म्हणजे व्हॅल्यूज शिकवणं, नाती शिकवणं, अभ्यास करून घेणं, खायला प्यायला व्यवस्थित घालणं, याच्याच सोबत आज पालक म्हणून तुम्ही अजून एका नवीन गोष्टीची क्षमता आजमावणार आहात किंवा समजून घेणार आहात, मला हे जमेल का, ते म्हणजे हिलिंग. आणि फॉर दॅट मॅटर इतर कोणीही केलेलं हिलिंग आणि आई किंवा वडिलांनी केलेलं हिलिंग यामध्ये प्रचंड तफावत असणारच आहे. करेक्ट? त्यामुळे तुमच्याकडून हिलिंग होऊ शकतं का मुलांचं, किंवा नक्की कसं करायचं? मी हिलर नाहीये, मला काही माहितच नाही याच्यातलं, हे असं सगळं करता येईल हे सुद्धा मला माहिती नाही.
तरी मला जमेल का, कसं जमेल, मी कसं शिकू आणि कसं माझ्या मुलासाठी हे वापरू, मुलीसाठी हे वापरू, याबद्दल बघूया. ओके. सो दोन सिच्युएशन्स आपण आतापर्यंत डिस्कस केले. एक तर जिथे प्रश्न नाहीये, सुरुवात आहे पालकत्वाची, तिथे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून काही गोष्टी करायला हव्यात. त्यापैकी काय करता येऊ शकतं, तर त्यासाठी तुम्ही होओपोनोपोनो या हिलिंग मोडॅलिटीचा उपयोग करू शकता. ओके. होओपोनोपोनो ही काय आहे, त्याच्यात नक्की काय करता येतं ह्याच्याबद्दल सविस्तर सांगते. पण मुळात हे लिहून घ्या, हे नोट डाऊन करून घ्या की प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी होओपोनोपोनोचा वापर तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलांसाठी करू शकता. जिथे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ऑलरेडी इश्यूज क्रिएट झालेले आहेत, तिथे तुम्ही ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स ही मोडॅलिटी शिकून तिचा उपयोग करू शकता. आता दोन्हीमध्ये फरक काय आहे ते आधी सांगते. होओपोनोपोनो हे तुम्हाला डिस्टन्स वरून सुद्धा करता येतं. ओके. तुमचं बाळ, तुमचं मूल, तुमची मुलगी, मुलगा जगात कुठेही असले तरी सुद्धा तुम्हाला होओपोनोपोनोचा उपयोग करता येतो. आणि प्रश्न निर्माण होऊ नयेत मुळापासूनच त्याची जी काही कारणं असतील, मग ती तुमच्या फॅमिलीमध्ये असतील, तुमच्या कार्मिकमध्ये असतील, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असतील, जिथे कुठे असतील, तिथून ते इश्यूज अप्रूट करणं, ते काढून टाकणं, हे होओपोनोपोनो करायला सुरुवात करतं. जिथे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत ऑलरेडी बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत, गुंतागुंत निर्माण आहे झालेली, तिथे ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स हे तुम्हाला खूप फास्ट रिझल्ट देतं. कारण मुलांच्या आयुष्याची जडणघडणीची जी वर्ष आहेत, महत्वाची जी वर्ष आहेत, ती वर्ष वाया घालवण्यापेक्षा त्यांना त्या हिलिंगच्या मदतीने लवकरात लवकर बरं करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. जिथे इश्यूज क्रिएट झालेले त्या पेरेंट्ससाठी ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स इज द बेस्ट मोडॅलिटी. दोन्हीमध्ये फरक काय, जसं मी सांगितलं तसं होओपोनोपोनो तुम्हाला डिस्टन्सने पण करता येतं, ऍक्सेस कॉन्शियसनेस तुम्हाला प्रत्यक्ष समोर, तुमच्या समोर मूल असेल तेव्हा करता येते किंवा ती व्यक्ती तुमच्या समोर असणं आवश्यक असतं. ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स हे खूप फास्ट रिझल्ट देतं, खूप फास्ट रिझल्ट देतं. होओपोनोपोनो सेम रिझल्ट थोडे कमी स्पीडने देतं. ओके. दोन्हीचा आउटकम सेम आहे, म्हणजे नक्की काय आहे ते बघूया. नक्की या दोन्ही मोडॅलिटीज करतात काय आणि ह्या वर्कशॉपचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. सो होओपोनोपोनो ही प्रेयर कदाचित तुम्हाला एव्हाना माहित असेल. आय लव्ह यू, आय थँक यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, हे 4 वाक्यांचं जे प्रेयर आहे, जी हवाईयन प्रेयर आहे, ती तुम्ही सगळ्यांनी कदाचित ऐकलेली असेल. जेव्हा आपण वर्कशॉपमध्ये याच्या खोलात शिरतो, ते आय लव्ह यू कोणाला म्हणायचं, आय एम सॉरी कोणाला म्हणायचं, जर मी माझ्या मुलाला हील करत असेल तर त्याला सॉरी म्हणायचं का मी नक्की कोणाला सॉरी म्हणतेय, हेच क्लिअर नसल्यामुळे त्याचे रिझल्ट जसे हवे तसे, तुमच्यापैकी बरीच मंडळी कदाचित होओपोनोपोनो अधूनमधून प्रॅक्टिस पण करत असतील, म्हणतही असतील. ओके. युट्यूबवर बराच कंटेंट आहे याच्यामुळे, त्यामुळे निदान आपल्याला हे माहित तरी आहे. पण हे नक्की कोणाला म्हणायचं असतं, त्यातनं काय अचीव होतं आणि काय काय हील, त्याचा स्कोप काय आहे, ओके, त्यातून काय काय हील करू शकता तुम्ही, कुठपर्यंत जाऊ शकता, कुठपर्यंत हिलिंग करू शकता, हे सगळं तुम्ही या होओपोनोपोनोच्या वर्कशॉप मध्ये शिकणार आहात. ऍक्सेस बार्स जसं मी म्हटलं तुम्हाला तसं खूप फास्ट रिझल्ट द्यायला सुरुवात करतो. समोर आता तुम्हाला जे दिसतंय हे आपल्या ऍक्सेस बार्सच्या जानेवारी बॅच मध्ये आलेला फीडबॅक आहे. हा आपल्या मॅजिकल माइंडसेट वरती सुद्धा शेअर झालेला फीडबॅक आहे, म्हणून फक्त हा इथे घेतलाय, कारण हा तुमच्यासमोर ऑलरेडी आलेला फीडबॅक आहे. चष्म्याचा नंबर 10वीला असलेल्या मुलीला, म्हणजे 15व्या वर्षी जो काही चष्म्याचा नंबर आहे तो म्हणजे हे इंटेन्शन सुद्धा न ठेवता केवळ बार्स रन करायला सुरुवात केली, ऍक्सेस बारची सेशन द्यायला सुरुवात केली आणि फक्त 5 सेशन्स मध्ये तिचा चष्म्याचा नंबर जो आहे तो गेला, कमी झालेला आहे. चष्मा लावला नाही तरी तिला चालणार आहे. फॉर दॅट मॅटर ह्या मुलीला एअरफोर्स साठी जायचं आहे, एअरफोर्स मध्ये प्रवेश हवा आहे, त्यामुळे तिथे तर चष्म्याचा नंबर इज द क्रुशियल फॅक्टर, तिची करिअरच होणार नाही अदरवाईज. पण तो ऑप्शन आता तिच्या पुढे ओपन झालाय, केवळ 5 ऍक्सेस बारच्या सेशन्स मध्ये. हे सातत्य जर ठेवता आलं
तर डेफिनेटली तुम्हालाही असे रिझल्ट्स तुमच्या मुलांसाठी क्रिएट करता येतील. ती स्वप्न पूर्ण होणं हे कुठल्याही मुलासाठी केवढी आनंदाची गोष्ट असते. जे करायचंय लहान वयापासून जे मनात धरलेलं आहे तेच मला करता यावं यासारखं वेगळं सुख नाही. आणि ते जर आई वडील म्हणून आपण त्यांच्यासाठी करू शकलो हिलिंगच्या पद्धतीने तर वाय नॉट, राईट? फक्त मुलांसाठीच या गोष्टी चालतात का? डेफिनेटली नाही. मगाशी म्हटलं तसं तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या भागांवर आणि जगातल्या सगळ्या माणसांसाठी या दोन्ही मोडॅलिटीज चालतात. हे दुसरं जे उदाहरण दिलंय ते वयस्कर व्यक्तीचं दिलेलं आहे. मांडी घालता येत नव्हती, मांडी घालून बसणं, खाली मांडी घालून बसणं ही छोटी गोष्ट असते, ती आयुष्यामध्ये किती अडथळे आणू शकते तुम्हालाही कल्पना असेल, पाहिलेलं असेल, कदाचित अनुभवलेलं असेल. पण 2 सेशन्स मध्ये त्यांच्या पायाचा जो काही त्रास होता तो फक्त 2 सेशन्स मध्ये घालवता आला. आणि द बेस्ट थिंग इज ना, या दोन्ही मध्ये, या होपोनोपोनो आणि ऍक्सेस कॉन्शियसनेस मध्ये सगळ्यात मोठी गंमत ही आहे की यांच्यातनं जे रिझल्ट क्रिएट होतात ना, हे परमनंट रिझल्ट असतात. परत काही काळाने हाच प्रॉब्लेम सुरू होईल का? नाही. तुमचा प्रॉब्लेम जिथून सुरू झाला, ज्या रूट कॉज पासून सुरू झालाय तिथून तो काढून टाकता येतो. आणि त्यामुळे तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं जे काही लक्षण, मग असे जे म्हटलं, ती लक्षणं तुमच्या आयुष्यात पुन्हा परतून येत नाही. या दोन्ही मोडॅलिटीजची ही मजा आहे. ओके, नेमकं होपोनोपोनो कोर्स मध्ये काय होणार, तर आपण अर्थातच या 4 वाक्यांबद्दल समजून घेणार आहोत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू, हे काय आहे. ओके, ज्यांना याची कमर्शियल प्रॅक्टिस करायची, प्रोफेशनल प्रॅक्टिस करायची, तुमच्यापैकी काही जण जर ऑलरेडी हीलर्स असतील किंवा काउन्सिलर्स असतील तर त्यांनाही हा हा प्रॅक्टिस, हे दोन्ही प्रॅक्टिशनर कोर्स आहेत बाय द वे. सो तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची, कमर्शियली करायला सुरुवात करायची, तर ते कसं करायचं? ऍडव्हान्स होपोनोपोनो रुटीन, आणि जी 4 वाक्य आपल्याला माहिती आहेत त्याच्या खेरीज एक 5वं वाक्य सुद्धा आहे, ते काय आहे, त्याचा अर्थ काय, हे समजून घेणं. इतर हिलिंग पद्धतींचा याच्यासोबत वापर कसा कराल, ऍक्सेस बार्स, बाथ रेमेडीज, क्रिस्टल्स, न्यूमरोलॉजी, तुम्हाला येत असो किंवा नसो तरी तुम्ही त्याचा वापर कसा करू शकाल हेही आपण बघणार आहोत. याच्याशिवाय या सगळ्या गोष्टींच्या तळाशी जे काही असतं ते म्हणजे आपलं कर्म. ओके, कर्माचा न्याय, कर्म की गती, हे सगळं जे आपण वागतो तो नक्की काय प्रकार आहे, काय कॉन्सेप्ट आहे तो, आणि त्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे, हे आपण होपोनोपोनोच्या कोर्समध्ये समजून घेतो. त्याच्याच सोबत इनर चाइल्ड हिलिंग आणि अँसेस्टर हिलिंग, तुमच्या आधीच्या पिढ्यांचं सुद्धा हिलिंग तुम्ही ही मेथड वापरून करू शकता. त्याच्यासोबत ईएफटी हे मी तुम्हाला शिकवते, तो ऍडिशनल एक भाग आहे, कारण ईएफटी सुद्धा तितकंच ताकदीने काम करू शकतं. फक्त होपोनोपोनो इतके फास्ट रिझल्ट त्यात येत नाहीत, आणि ते सगळ्या एरियाज मध्ये चालत नाही. म्हणजे करिअर, मनी वगैरे साठी नाही चालत. हेल्थ इश्यूज साठी ईएफटी खूप छान काम करतं, मनावर ईएफटी खूप चांगलं काम करतं. सो इन अ वे एका कोर्समध्ये तुमचे 2 कोर्सेस होऊन जातात. ऍक्सेस बार्स मध्ये तुम्ही काय करता, सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशा केसेसमध्ये त्या मुलांचं कोऑपरेशन नसणं, त्या मुलांकडनं नीट माहिती न मिळणं किंवा संवाद न होणं, याच्यामुळे त्यांना काउन्सिलिंगची सुद्धा मदत घेऊन देता येत नाही. काउन्सिलर समोर सुद्धा ही मुलं फारशी बोलत नाही. ओके, सो ते सगळं न करता, एक अक्षरही त्या मुलाला बोलायला न लावता त्याला हील कसं करू शकता हे तुम्हाला समजणार आहे. ऍक्सेस बारचं फक्त 45 मिनिटांचं सेशन तुमच्या आयुष्यातले ब्लॉक्स कसे रिमूव्ह करायला लागतं हे तुम्ही अनुभवणार आहात. कारण त्या दिवशी, ज्या दिवशी कोर्स होतो त्या दिवशी तुम्ही स्वतः बार्स रन करायला सुरुवात करता, तुमच्याकडनं सराव करून घेतला जातो. आणि नॉट ओनली दॅट, बार्स रन करण्यासोबतच 6 वेगवेगळी टूल्स तुम्हाला शिकवली जातात. याच्या सोबत युनिव्हर्स कडून तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि अडचणींवर उपाय कसे मिळवायचे, युनिव्हर्सशी डायरेक्ट कसं कनेक्ट करायचं, सोल्युशन डायरेक्टली कशी रिसीव्ह करायची, हे तुम्हाला शिकता येतं. ओके, सो हे 2 कोर्सेस जे आहेत, हे का, हेच 2 का आहेत? हिलिंगच्या मोडॅलिटीज खूप आहेत, कितीतरी मोडॅलिटीज आहेत, तुमच्यापैकी बरेच जण शिकलेलेही असतील. या 2 मोडॅलिटीज का, याचं कारण असं की हे पूर्वजन्मांचं हिलिंग करतात. या दोन्हीही मोडॅलिटीज तुमच्या गेल्या 1000 जन्मांमध्ये जे जे काही सीड्स साठलेले त्याचं हिलिंग करतात.
याच्या सोबत दुसरा मुख्य फायदा हा असतो की तुम्ही ज्याला हिलिंग देताय, ज्याच्यासाठी तुम्ही सेशन्स करताय, त्यासोबत तुमचंही हिलिंग होत असतं. सो तुमच्या मुलासाठी तुम्ही जेव्हा काही काम करत असता तेव्हा तुमचे सुद्धा फिजिकल इश्यूज, करिअर मधले इश्यूज, तुमचे मनी रिलेटेड इश्यूज रिझॉल्व्ह व्हायला लागतात. सो इट इज एक पे एक फ्री सारखा रिझल्ट येतो तुम्हाला त्याचा. हेल्थ, वेल्थ, रिलेशन, प्रोफेशन या सगळ्यावरती काम करतं. सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना, अगदी 1 वर्षाच्या, 2 वर्षाच्या, 5 वर्षाच्या लहान बाळापासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत, नॉट ओन्ली दॅट, प्राण्यांना सुद्धा या दोन्ही मोडॅलिटीज चालतात. ओके. आणि लाईक आय सेड, स्पेशल कंडिशन्स मधले जे काही व्यक्ती असतील, जसं गर्भवती स्त्रिया आहेत, अतिशय आजारी असलेले पेशंट्स आहेत किंवा एकदम लहान मुलं आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही याची मदत देऊ शकता. जेव्हा तुम्ही कोर्स करता तेव्हा नक्की काय होतं, तर तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे प्रॅक्टिशनर कोर्सेस आहेत. सो तुम्ही ऍक्च्युली कमर्शियल प्रॅक्टिस करायला सुरुवात करू शकता. तुमचं सर्टिफिकेट मिळतंय, दोन्ही सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. कोर्स नंतरही तुम्हाला तुमची प्रॅक्टिस बिल्ड करण्यासाठी सपोर्ट जो लागतो तो मिळणार असतो. हे शिकण्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्व अट नाही. मला हिलिंग मधलं काही माहित नाही, मी शिकू शकेन का? 100%. मी आधी कधीच हिलिंगचा अनुभवही नाही घेतलेला, तरी मला हे जमेल का? 100%. कारण याला अट्युनमेंटची गरज नसते. रेकीमध्ये जशी दीक्षा घ्यावी लागते तशी याला अट्युनमेंटची गरज नसते. ओके. याला इंटेन्शन सुद्धा सेट करावं लागत नाही. सो मला अमुक अमुक गोल हवंय हे सेट न करता सुद्धा तुम्ही ऍक्सेस बार्स आणि होओपोनोपोनो या दोन्ही पद्धतींचा उपयोग करू शकता. देन कम्स, कधी होणार आहेत हे क्लासेस याच्याबद्दल माहिती सांगते, कारण आय एम शुअर तुम्हाला आता प्रश्नांची उत्तरं हवी असणार आहेत. खूप माहिती दिली आहे. येस, डेफिनेटली. आयफोन यांनी सांगितलंय प्लीज शेअर फीडबॅक. हो, नक्की शेअर करेन परत एकदा फीडबॅक. अनुपमा, डेफिनेटली मॅजिक आहे हे. ओके. कारण हे इतकं एम्पॉवरिंग आहे. विचार करा की त्या मुलाला काही बोलायला भाग नाही पडायचंय, तुम्ही शांतपणे त्याचं हिलिंग करू शकता आणि जसं त्याने जगायला हवं, जसं आनंदाने जगायला हवं. आपलं बाळ आपल्याला कायम आनंदात हवं असतं, त्याच्याशिवाय दुसरं कुठल्याच आईला आणि कुठल्याच वडिलांना वेगळं काही नको असतं. या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या एक्सपिरियन्स पर्यंत सहज घेऊन जातात. ओके. सो होपोनोपोनो हे शिकण्यासाठी तुम्हाला कुठे येण्याची गरज नाही. हा ऑनलाईन क्लास असणार आहे 10 दिवसांचा आणि हे सुरू होणार आहे 9 जुलैला आणि 31 जुलैला हा संपणार आहे. सो पहिली 3 सेशन्स या तारखांना आणि 4 ते 7 क्रमांकाची सेशन जी आहे ती 25 ते 31 जुलै चालतील. सगळे माझी जेवढी फॅमिली आहे ती बरीचशी वर्किंग क्लास असल्यामुळे याची वेळ नेहमीच रात्रीची असते माझ्या बॅचेसची. सो रात्री 9 वाजता आपण सुरुवात करू आणि 10:30 पर्यंत बॅच संपणार आहे. सो होपोनोपोनो हे ऑनलाईन होणार. ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स ही टच थेरपी असल्यामुळे ती मात्र इन पर्सन होणार, ती ऑनलाईन शिकता येत नाही. लक्षात घ्या, आपण 2 कोर्सेस बद्दल बोलतो. एक ऑनलाईन आहे जो होपोनोपोनो, दुसरा जो आहे इन पर्सन करण्याचा तो ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स. हा 10 ऑगस्टला म्हणजे आजपासून 1 महिन्यानंतर मुंबईमध्ये होणार आहे. पुण्यातली बॅच आता गेल्या रविवारी झाली, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. हा पूर्ण 1 दिवसाचा क्लास असतो आणि 10 ऑगस्टला शनिवार आहे, त्या दिवशी आपण घेणार आहोत, सेकंड सॅटर्डे. त्यामुळे त्या दृष्टीनेच मी प्लॅन करते, कारण ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असतं त्यांच्या वेळा तारखा सगळं बघून आपण हे फायनल करत असतो. ओके. सो ह्या दोन, आता मी कोणतं निवडायचंय याचं उत्तर मी मगाच्या स्लाइडमध्ये दिलंय. प्रश्न जर निर्माण नाहीयेत झालेले, लकीली प्रश्न झालेले नाहीयेत निर्माण, अजूनही परिस्थिती कंट्रोलमध्ये, कारण मुलाचं वय लहान आहे, तर होपोनोपोनो साठी तुम्ही जाऊ शकता, होपोनोपोनो कोर्स करू शकता. सो दॅट सुरुवातीपासूनच तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह म्हणून ही मोडॅलिटी काम करू शकते. ही लाईफ टाईम वापरण्यासारखी मोडॅलिटी आहे. प्रश्न ऑलरेडी निर्माण झालेले आहेत. ओके. ऑलरेडी कॉम्प्लिकेशन्स माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये झालेली आहे, तर तिथे तुम्हाला ऍक्सेस कॉन्शियस बार्स शिकलात तर डेफिनेटली फायदा होईल. फक्त त्याला डिस्टन्स लिमिटेशन आहे. जर तुमचं मूल तुमच्या सोबत असेल, शिकण्यासाठी कुठेतरी परदेशात परगावी गेलेलं नसेल, तर तुम्ही ऍक्सेस बार्स नक्की शिका आणि त्यांना बार्स द्यायला सुरुवात करा आणि सी द मॅजिक दॅट हॅपन्स. जर मूल तुमच्या सोबत नसेल, बाहेर गावी असेल, तर मग होपोनोपोनो हा एक पर्याय तुमच्या समोर आहे. सो मी निवडू कसं? या दोनपैकी एक गोष्ट या तऱ्हेने निवडा. दोन्ही गोष्टी निवडण्याचा सुद्धा पर्याय आहे, बिकॉज
केव्हा ना केव्हा आपलं मूल आपल्या घरातनं लांब जाणारच आहे, नोकरीसाठी जाईल, शिक्षणासाठी जाईल. सो होपोनोपोनो सारखी गोष्ट सुद्धा तुमच्या हाताशी असणं हे ऑलवेज अश्युरन्स आहे की जिथे कुठे तुमचं मूल असणार आहे तिथे तुम्ही त्याला कायम प्रोटेक्टेड ठेवणार आहात. क्लिअर झालं? मी कसं निवडू, या दोन पैकी मी काय निवडू, हे समजलं का? येस, थँक्यू. ओके, सो सिम्पल. सो होपोनोपोनोची जी फी आहे त्याच्याबद्दल क्विकली सांगते. होपोनोपोनोची पूर्ण 10 सेशन्सची फी ही 12,000 असते, पण आता वेबिनार चालू आहे त्यामुळे त्याची फी 7,000 आहे. ही तुम्ही येत्या शनिवारपर्यंत भरू शकता. ओके, सो ही 10 दिवसांची जी सेशन्स आहेत याच्यात तुम्हाला काय 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 करतो आपण नक्की या 10 दिवसांमध्ये, तर या 10ही दिवसांचं रेकॉर्डिंग तुम्हाला पूर्ण अवेलेबल असतं. पुढचे 3 महिने तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला हवे तेवढ्या वेळा तुम्ही ते बघू शकता. आपला प्रॅक्टिशनर्सचा सपोर्ट ग्रुप आहे, त्याचा तुम्ही भाग होणार आहात. तुम्ही इफ वी आर इन द मिड, आपण हे अर्चना आपण ह्याच्या हा प्रश्न नक्की विचार, कारण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. इफ वी आर इन द मिडल ऑफ बोथ द प्रॉब्लेम्स तर काय करायचं, आपण हे नक्की घेऊ. याच्या प्रश्नोत्तरांकडे आता येतोच आहोत पुढच्या स्लाइड वरती. ओके, सो होपोनोपोनोचं आणि ऍक्सेस बार्स दोन्ही कोर्सेसचं तुम्हाला रेकॉर्डिंग डेफिनेटली मिळतं. होपोनोपोनोचं व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग असतं. ऍक्सेस बार्स हा इन पर्सन क्लास असल्यामुळे त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग असतं तुमच्यासोबत. आणि त्याची जी फी आहे ती 24,000 आहे. ऍक्सेस बारच्या सर्टिफिकेटची, त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन, व्हेन्यू चार्जेस, तुमचं लायसन्स जे ग्लोबल लायसन्स तयार होतं ते, या सगळ्याची मिळून ही फी असते. त्यात जर तुम्ही होपोनोपोनो सुद्धा ऍडमिशन घेतली, दोन्ही जर कोर्सेस करायचे असले तर तुमची फी त्याप्रमाणे कमी होते. ओके, ऍक्सेस बार्ससाठी EMI ऑप्शन पण आहे. ज्यांना 2 भागात पेमेंट करायचे त्यांना तसा पर्याय सुद्धा देता येईल. सो ज्यांना ज्यांना हे करावंसं वाटतंय आणि डेफिनेटली समजून घ्यायचंय त्यांच्या डोक्यात, आय एम शुअर हे सगळं जे आधी सांगितलं ते बघितल्यानंतर खूप सारे प्रश्न असणार आहेत. ओके, सो आता मी फोरम ओपन करते आहे प्रश्नांसाठी. आणि फक्त एक करूया, झूम मध्ये हँड रेज करण्याचा ऑप्शन असतो, म्हणजे असा हँड रेज करू नका. झूम मध्ये ऑप्शन असतो हँड रेजचा, तो वापरून हँड रेज करा. शक्यतो चॅटमध्ये प्रश्न विचारले नाहीत, रेकॉर्डिंग मध्ये घेतले तर जास्त बरं होईल, कारण जेव्हा हे रेकॉर्डिंग शेअर होईल तेव्हा ते प्रश्न पण आणि त्यांची उत्तरं पण मिळतील. ओके, सो आय एम अलाउइंग यू ऑल टू आस्क द क्वेश्चन्स अँड वी कॅन स्टार्ट विथ. तुमचे प्रश्न झाल्यानंतर आपल्याला सोल कम्युनिकेशन बद्दल सुद्धा बोलायचंय. येस अर्चना, अनम्यूट कर. ओके, जसं मी म्हटलं तसं इफ यू आर इन मिडल ऑफ द थिंग्स तर कसं हाऊ डू वी अंडरस्टँड दॅट सो व्हेन और यू हाऊ डू से वी चूज मिडल द ऑफ द थिंग. इश्यूज, थोडं इलॅबोरेट करशील, डिटेल्स न देता थोडं इलॅबोरेट केलंस तर फायदा होईल. लाईक हे बघ आता म्हणजे असं मुलं ऐकतायत, नाही असं नाही, अगदी ऐकत नाहीयेत असं नाहीयेत, मुलं ऐकतायत, त्यांचं जेवण खाण वगैरे सगळं ओके टाईप्स चालू आहे. पण जसं तू म्हणाली की ओबेसिटी, येस ओबेसिटी आहे. त्यानंतर मग आपलं किंवा खाण्यापिण्याच्या सवयी, बाहेरचं खायची, बाहेरचं म्हणण्यापेक्षा काहीतरी वेगळं, म्हणजे असं वेगळं काहीतरी हवं असतं. एक टिपिकल आपण आता पोळी भाजी भात आमटी खाल्लेली सगळे लोक आहोत, पण काहीतरी वेगळं, सारखं काहीतरी वेगळं, लाईक चिलास दे, हाच दे, तोच दे, समथिंग ऑर समथिंग लाईक दॅट. किंवा मग केव्हा तरी असं गप्पच करेक्ट. बसणं. ओके. आणि मग त्यानंतर काय होतं, मग हे सगळ्या पहिल्या प्रश्न निर्माण होऊ नयेत ह्यातल्या गोष्टी आल्यात, मला मान्य आहे. असं काही काही गोष्टी आहेत ना की ज्या आता तिचं वय पण लहान नाहीये, त्यामुळे त्या मी तिला आता लावू शकत नाहीये. आता करेक्ट. साधं उदाहरण आहे, आपल्या घरासमोर जर आपण आपल्या घरात काही पडलेलं असेल, जनरली आपण हाताने आपण उचलून ठेवतो. पण हेच जर खालती वस्तू क्लिप पडली एखादी, त्याच्यावरती बिनधास्त त्याच्या साईडने निघून जाता येते आजकालच्या मुलांना. ते डोंट थिंक की आपल्याच घरी पडलाय तर आपण उचलून ठेवावं. करेक्ट. आई वडील किती करतील अजून. और अदर, मेड जरी ठेवली तरी मेड पण ह्यांना पूर्ण पूर्ण दिवस पुरणार नाही, कारण का पसाराच एवढा घातलेला असतो की तोच त्यांचा आवरता आवरता त्यांना नाकी नऊ येतात. सो इन करेक्ट. समथिंग बिटवीन ऑफ दिस इन थिंग्स, बिटवीन. सो हाऊ टू ओके. चूज दॅट ऍक्च्युअली, म्हणजे असं. ओके. ओके. दॅट इज माय सो कन्सर्न. सी टू बिगिन थँक्स. विथ, ज्या वयाची तुझी मुलगी आहे, इफ आय एम नॉट रॉंग, तर त्या वयासाठी ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स इज मोर इम्पॉर्टंट राईट नाव.
वाय? बिकॉज आता ह्या वयाच्या पुढे ना मुलांना बोलून दाखवणं किंवा एक्सप्रेस करणं हेच मोठं चॅलेंज असतं. टीनेजच्या मुलांना बोलून दाखवणं, काय होतंय हे सांगणं इज अ व्हेरी बिग चॅलेंज. आणि त्यांना बोलतं करणं हे आपल्यासाठी अजून मोठं संकट असतं. ओके, सो ते करायला न लागता इफ यू कॅन हेल्प हर, जसं मी मगाशी शेअर केलं की कोणत्याही सहभागाची अपेक्षा नसते मुलांकडनं. मुलांनी काही करायला हवं का? अजिबातच नाही. त्यांचे सगळ्याच प्रकारचे जे काही इश्यूज आहेत, लकीली तुझी मुलगी आता तुझ्या सोबत आहे, सो पुढची काही वर्ष यू कॅन यूज दिस मोडॅलिटी फॉर हर. सो ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स हा सगळ्यात पहिला पर्याय आहे जो तू वापरायला सुरुवात करू शकतेस शिकून. आणि लाईक आय सेड, तुमची येस नो मे बी ची लिस्ट घरामध्ये एकमताने तयार करा. आणि गोल्डन रूल्स सुद्धा जे आहेत ते एकदा स्वतःच सुद्धा तपासून बघा. जे जे इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे ते करायला सुरुवात करा. सो या 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन केलंस ना, येस नो मे बी, गोल्डन रूल्स आणि ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स, सो दॅट कॅन हेल्प यू तुझं तिचं जे काही काय म्हणू लाईफ आहे ते ट्रॅकवर परत आणण्यासाठी. आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस, अनुपमा. अनुपमा अनम्यूट करा. हा, माझा आवाज येतोय? हो अनुपमा बोला. हा, मला एवढंच विचारायचं होतं की माझा आता बेसिकचा होपोनोपोचा झालेला आहे हम्म. मागच्या महिन्यामध्ये. तर बरोबर. मग आता आता जुलैमध्ये मला ऍडव्हान्स साठी ऍडमिशन घ्यायची आहे, तर मी आता हो त्याच्यासाठीच ऍडमिशन घेऊ का असं हो मी हो, विचारतो. घेऊ कारण शकता. मी पुण्याची असल्यामुळं मला ऍक्सेस बार्सला घ्यायची आहे, पण मग आता ऍक्सेस बारला मला जेव्हा पुण्यामध्ये येईल तेव्हाच घ्यावा लागेल. सो मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सना हेही सांगते की बऱ्याच जणांना हा इश्यू असतो की नाही मी पुण्यातच शक्य होईल मला किंवा तसंच जमू शकेल. सो तेही मॅनिफेस्ट करा सहजपणे आणि लवकरात लवकर शिकता येईल. नाही युनिवर्स मला. तुम्ही मागायला लागलात की डेफिनेटली युनिवर्स हो. कुछ ना कुछ जुगाड़ करके सारी कायनात जुट जाती है. ओके, येस सो येस येस येस. तुमच्यासाठी पहिली 3 जी सेशन्स तुम्ही अटेंड केलेली आहेत. हो ओके, हो. 4 आणि 7 तुमची बाकी आहेत. सो ती आपण 25 तारखेपासून सुरू करणार आहोत. फी त्याची जी आहे तुम्ही ऑलरेडी भरलेली आहे, त्यामुळे बॅलन्स फी फक्त तुम्हाला भरायची या शनिवारपर्यंत. सो तुमची ऍडमिशन त्याप्रमाणे कन्फर्म होईल. आपला ओके. ग्रुप वेगळा तयार होईल या बॅचचा, जुलै बॅचचा. आणि पूर्ण जुलै बॅच संपली की मग मेन प्रॅक्टिशनरचा ग्रुप, जिथे आपण केसेस डिस्कस करतो, जिथे आपण पर्सनल लाईफ मधले इश्यूज सुद्धा डिस्कस करतो, त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण ऍड होणार आहात. ओके, थँक्यू, समजलं, थँक्यू. परफेक्ट. येस नंदिता. Am I audible? येस. ओके. मला विचारायचं होतं की मी आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जे सगळी मुलं आहेत ती 19 आणि पुढच्या वयाची सगळी मुलं आहेत. तर एक सूर नेहमी ऐकायला मिळतो की या मुलांना ऍक्च्युली बघायला गेलं तर कोणाचीच गरज नाहीये. दे आर सो इंडिपेंडेंट in every possible way, physically, in terms of doing their daily activities, emotionally, socially, की ते त्यांच्या जगामध्ये इतके खुश आहेत, इतके चांगले सगळे सेट झालेले आहेत की टू अ पॉइंट मोस्ट ऑफ द पेरेंट्स फील की हा म्हणजे आम्ही नुसते आहोत, बस आता याच्या पुढे आमचं काही कर्तव्य नाहीये. वेन दे फील, वेन दे नीड, दे कम बॅक टू अस अँड दॅट्स अबाउट इट. म्हणजे हा एक थोडा जो कॉन्फ्लिक्ट वाटतो की इंडिपेंडन्स आणि इंटरडिपेंडन्स ह्याच्यातला जो कॉन्फ्लिक्ट आहे, समटाइम्स वी डोंट अंडरस्टँड की त्याला ऍड्रेस कसं करायचं. सो वेन आय स्टार्टेड द सेशन, व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन आणि व्हेरी काय म्हणू ना गरजेचा प्रश्न आहे हा. इथे हा जो शेवटचा पॉइंट लिहिला होता ना, माय लाईफ माय रूल्स वर्सेस आवर लाईफ आवर हम्म. वर्ल्ड. या ओके, सो हिलिंगच्या मदतीने, विशेषतः होपोनोपोनोच्या मदतीने, कारण आता तुमची सगळ्यांचीच या वयोगटातली मुलं सहसा शिक्षणासाठी, नोकरीसाठी कुठे कुठे लांब गेलेली असतात. सो त्यांच्यासाठी मी ऍक्सेस बास डेफिनेटली सजेस्ट नाही करणार. पण होपोनोपोनोचा उपयोग करून तुम्ही त्यांना हा अवेअरनेस नक्की देऊ शकता
तो कसा देऊ शकता, आपण इकडे केल्याने त्यांना काय फरक पडणार आहे, त्यांच्या माइंडसेटमध्ये कसा बदल होईल, हे जेव्हा आपण होपनोपोनोच्या क्लासमध्ये एक एक गोष्टी समजून घ्यायला सुरुवात करतो आणि अनुभवायला सुरुवात करतो तेव्हा समजेल. बट इन दिस सिनारिओ ज्यांच्या बाबतीमध्ये ही जी आहे की त्यांचं ते जगतायत आणि अतिशय ड्राय झालेली रिलेशन्स आहेत, म्हणजे त्याच्यात खूप सारे स्पेक्ट्रम आहे तो अख्खा, राईट. ऑकेजनली आई हो. वडिलांना भेटणारी मुलं, फोनवरून कॉन्टॅक्टमध्ये राहणारी मुलं, पटतंय पण एकत्र राहायचं नाहीये अशी मुलं, असं खूप सारं काही काही व्हेरिएशन्स आणि खूप साऱ्या सिच्युएशन्स आहेत. सो त्या केसमध्ये जे काही अडथळा बनून मध्ये उभं राहिलंय आपलंच मूल, जे काही वर्षापूर्वी आपल्या बाजूला कुशीत झोपलं नाही तर झोप लागायची नाही असं मूल आज दिवसेंदिवस जेव्हा बोलत नाही, फोन सुद्धा करायची आठवण होत नाही, या स्टेजला पोचतं, तेव्हा समथिंग इज मिसिंग ऍट बोथ दी एंड्स. ओके, त्या मुलाच्या लाईफमध्ये पण ती गोष्ट मिस आउट होतीये, त्याला लक्षात येत नाही कारण त्याच्यासमोर हजार गोष्टी आहेत. सो ती जी काही हार्मनी आहे, ते सिंक्रोनायझेशन आहे, ते रिस्टोर करण्यासाठी होओपोनोपोनो इज द बेस्ट टूल हिअर. ते नक्की ओके. वापरू शकता. थँक्यू फॉर दिस क्वेश्चन, नंदिता. थँक्यू. येस, एनी अदर क्वेश्चन्स? ओके, जे जे आपण डिस्कस केलं त्यातलं किती टक्के तुम्हाला वापरता येण्यासारखं वाटतंय चॅटमध्ये, तेवढं मला जरा सांगा. सो आपण पालक म्हणून कसं वागायला पाहिजे हे बघितलं, आपण टफ पॅरेंटिंग आणि सॉफ्ट पॅरेंटिंग बद्दल बोललो, त्या दोन्ही मधला फरक समजून घेतला आणि 2 रूल्स बघितले, येस नो मे बीचे आणि गोल्डन रूल्स. सगळंच वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. प्लीज मला चॅटमध्ये रिप्लाय करून सांगितलं तर आवडेल की हे जे काही तुम्ही ऐकलं गेला तासभर पेशंटली, ते तुमच्या घरांमध्ये उपयोगी वाटतंय का? येस. आणि तिथे वापरताना प्रत्यक्ष आपापल्या घरामधली परत परिस्थिती वेगळी असते, राईट. हे सगळं जरी फ्रेमवर्क असलं, एक चौकट दिलेली असली तरी सुद्धा प्रत्यक्ष वागताना गोल्डन रूल आणि येस नो मे बी मध्ये काही प्रश्न आहेत का तेही विचारा. सो फक्त कोर्स बद्दल प्रश्न घेणार नाहीये, या आधीच्या 2 मुद्द्यांबद्दल सुद्धा जर काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. 70%. ओके अर्चना. डेफिनेटली. थँक्यू व्हेरी मच शीतल. सो आय सपोज अजून काही प्रश्न नसतील तर आपण थँक्यू वैशाली, थँक्यू व्हेरी मच. सोल कम्युनिकेशन सारख्या विषयाकडे वळूया. ओके, अजूनही काही डोक्यात प्रश्न आले तर नक्की विचारा, बिकॉज आय एम शुअर की हा विषय एवढा नवीन आहे की बरंच काही तुम्हाला समजलं असेल, सुचलं असेल, आपल्या घरात काय करायला हवं याही बद्दल आयडिया झाल्या असतील. टॅक्टिक्स फॉर बॅलन्सिंग कॅन अप्लाय. सो संयोगिता म्हणते की टेक्निक्स फॉर बॅलन्सिंग टफ अँड सॉफ्ट पेरेंटिंग कॅन अप्लाय इवन मोर, वॉन्टेड टू लर्न make access consciousness location dependency. Yes Sayogita, I understand. So if that is the case, you can go for Ho'oponopono. Ho'oponopono आणि access equally potent आहे आणि दोन्ही इतके जबरदस्त आहेत की एकदा अनुभव यायला लागले की खूप धमाल येते. अर्चना कोणती स्लाइड बघायची आहे मला सांग, अनम्यूट करून सांग प्लीज. हँड रेस कर म्हणजे मी तुला अनम्यूट करू शकेन. कोणता मुद्दा, ह्यातला कोणता मुद्दा बघायचा आहे तुला परत? मला अगदी म्हणजे पहिल्या 2 स्लाइड्स फक्त बघायच्या होत्या, म्हणजे हे तर हा ही बघितलीये. ह्याच्या हा ही बघितली हो. हा, हे येस नो मे बी ची लिस्ट. येस नो मे बी ची लिस्ट तयार करणं ऍक्च्युली आपल्या घराघरात असते, पण ती काय झालंय हल्लीच ते मुलांचं ऐकायचं वगैरे वगैरे अशा प्रकारे ना ते येस नोच ते जरा म्हणजे नो असं स्ट्रिक्टली सांगता येत नाही आपल्याला. थोडस जरा हा ओके बघू आपण करू काहीतरी ह्या टाईप ते विरघळून गेलाय असं मला वाटतंय.
बट देन हे आता बघून मला खरं असं एक जाणवत आहे की नाही, आपली नोची लिस्ट असावीच, ऍट एनी कॉस्ट असावी. असायलाच हवी, येस, थँक्यू. डेफिनेटली असायला हवी नोची लिस्ट. कारण जेवढ्या लवकर ही जाणीव त्या मुलांना होईल तेवढ्या लवकर त्यांचं लाईफ सोपं होणार आहे. येस नंदिता. मला एक फक्त आता आठवलं ते शेअर करते. मी म्हणजे माझा मुलगा लहान असताना मला एकदा कोणीतरी सांगितल्याचं आठवतंय की ऑप्शन्स आर माइंड, चॉईसेस आर युअर्स. हा एक प्रकार सांगितला होता आणि ते मला जेव्हा कळलं तेव्हा त्याच्यानंतर व्हेरी कॉन्शियसली आय यूज टू, म्हणजे एका सर्टन एज पर्यंत, हे प्रत्येक एज साठी ऍप्लिकेबल नाहीये की करेक्ट. चॉईस, तर पण दॅट दॅट वर्क लाईक मॅजिक. त्याच्यातून तू ऍब्सोल्युटली. जे मगाशी सांगितलं होतंस की त्यांना स्वतः छोटे छोटे निर्णय घेण्याची निर्णय क्षमता येणं, हे सुद्धा त्याच्यातून झालं होतं. म्हणजे त्यांना आपलंही काम होतं आणि त्याच्यात त्यांचंही काम होतं, असं काहीसं त्या गोष्टीतून होऊन जातं. ते मला आता एकदम आठवलं. एक्झॅक्टली. सो जेव्हा मुलांना निर्णय करायला शिकवतो ना आपण, व्हेरी वेल सेट अगेन, छोटे छोटे निर्णय घ्यायला जेव्हा आपण शिकवतो ना तेव्हा त्यांच्यासमोर पर्याय ठेवणं पालक म्हणून आपलं काम आहे. बिकॉज त्या मुलांना माहित नाहीये की कोणता पर्याय मी निवडायला पाहिजे. मला भूक लागली तर मी चिप्स खायचे, मी पोळी भाजी खायची, की मी एखादं फळ खायचं. यातलं मी काय खाल्लं तर माझी भूक व्यवस्थित भागणार आहे, मला आत्ता शरीराला काय हवंय हे त्या मुलाला नाही माहितीये. त्याला काय दिसतंय, त्याच्या डोक्याला काय कळतंय की चिप्स खाल्ले तर मजा येणार आहे, पोळी भाजी इज नॉट फनी, सॉरी, पोळी भाजी इज नॉट इंटरेस्टिंग, फळ इज सो बोरिंग. सो त्याला जे काही ऑप्शन आपण समोर देतो आहोत ते खूप मॅटर करतात आणि त्यातनंच त्याने निवडायचंय हे त्याला समजलं पाहिजे. त्याच्या पलीकडचा पर्याय या स्टेजला त्याच्या समोर अवेलेबल नाहीये. सो ऑप्शन्स आर माइंड, चॉईस इज युअर्स. खूप छान वाक्य आहे, परफेक्ट आहे. येस. शीतल विचारते आहे की होपोनोपोनो फर्स्ट लेवल आणि मग सेकंड लेवल करता येईल का? सो शीतल, या येत्या बॅच पासून 2 लेवल्स असं नाही ठेवत आहे मी होपोनोपोनोचं. द रिझन इज दुसऱ्या बॅच मध्ये तुम्ही दुसऱ्या लेवलमध्ये म्हणजे रादर नंतरच्या 7 सेशन्स मध्ये तुम्ही जे काही शिकणार आहात ना, तिथे खरं खूप काहीतरी क्रिएट करण्याचं पोटेन्शियल आहे. ओके, त्यामुळे हा अख्खा एकच कोर्स असेल इथून पुढे, जो 10 सेशन्सचा पूर्ण कोर्स असणार आहे. त्यामुळे त्याची फी सुद्धा जी 7,000 आहे ती टोटल 10 सेशन्सची 7,000 फी आहे. दॅट इन्क्लुड्स युअर रेकॉर्डिंग्स, दॅट इन्क्लुड्स युअर लाईव्ह सेशन. सो हे फक्त ही खूप एक सांगायची राहून गेलेली गोष्ट की ह्याच्यात तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स नाही मिळणार आहेत, लाईव्ह सेशन्स होणार आहेत आणि ती सेशन्स रेकॉर्ड होऊन अपलोड केली जातात, ज्याचा तुम्हाला ऍक्सेस दिला जातो. ओके, सो ऍक्च्युली जसं आता आपण समोरासमोर बसून बोलतो आहोत तशी ती सेशन्स होणार आहेत. Yes. अजून कोणाला काही विचारायचंय? ओके, सो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज व्हिडिओ सुरू करा. आपण सोल कम्युनिकेशन सारख्या विषयावरती 10 मिनिटं बोलूया आणि त्यानंतर 10 मिनिटं त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील ते घेऊन वी विल स्टॉप. येस, थँक्यू व्हेरी मच दीपाली. सो इथे बरीच स्टुडंट्स मंडळी आहेत, वीरेंद्र आहेत, दीपाली आहे, अजूनही काही मंडळी असतील ज्यांनी होपोनोपोनो ऍडव्हान्स केलेलं आहे आणि त्याची जी काही धमाल असते ते अनुभवत आहेत. येस. सो सोल कम्युनिकेशन. सोल कम्युनिकेशन काय असतं? जसं आपण एकमेकांशी बोलतो आहोत आता, तसंच आपण टेलिपॅथिकली जगातल्या कोणत्याही गोष्टीशी संवाद साधू शकतो. ओके, जेव्हा मी म्हणते कोणत्याही गोष्टीशी, तेव्हा त्याच्यामध्ये सजीव, निर्जीव, प्राणी, पक्षी, झाडं, जमीन, एखादी वॉटर बॉडी, हे सगळं आलं. ओके, तुम्ही आत्ता ज्या खुर्चीवर बसला आहात, ज्या भिंतीला टेकून बसला असाल, ज्या बेडवर बसलेला असाल, त्या वस्तूंशी सुद्धा तुम्ही संवाद साधू शकता. सोल कम्युनिकेशन त्यातला नेमका काय भाग आहे तर, आणि त्याचा तुमच्या ह्या मुलांशी आणि ओव्हरऑल पॅरेंटिंगच्या अनुभवाशी काय संबंध आहे
तर बरेचदा सोल कम्युनिकेशन केल्यानंतर तुमचा जो हायर सोल आहे, हे होओपोनोपोनो मध्ये तुम्ही सविस्तर शिकणार आहात. सोल कम्युनिकेशन म्हणजे कुठल्या पार्टशी आपण, आपल्या कोणत्या हायर सोलशी, कोणत्या भागाशी आपण बोलतो, कुठला सोल. माझा आत्मा तर माझ्या देहात आहे असं मला सांगितलं गेलंय, मग मी बोलते तो सोल कोणता असतो. ओके, तर तो आपला हायर सोल असतो, ज्याला तो हायर असल्यामुळे, ऑब्व्हियसली जसं त्याचं नाव आहे, तो हायर लेवलला असल्यामुळे त्याला तुमच्या लाईफ मधल्या बऱ्याच गोष्टींचं विस्तृत चित्र दिसत असतं. तुमचे मागचे जन्म त्याला माहीत असतात, पुढचे जन्म त्याला माहीत असतात, आणि तुम्हाला आत्ता या क्षणी कोणत्या गोष्टीचा गायडन्स हवा आहे हे सांगायची क्षमता त्याच्याकडे असते. ओके, आता हे सोल कम्युनिकेशन मग कसं करायचं, तुमचं तुम्ही करू शकता का, किंवा आम्हाला जर मेसेजेस हवे असले तर कसे मिळवायचे. तर सोल कम्युनिकेशन किंवा टेलिपॅथिक कम्युनिकेशन करण्याची कपॅसिटी प्रत्येक माणसामध्ये असते. ती फक्त आता आपण विसरलेले आहोत. ओके, म्हणजे आपण जसं जन्माला आलो तसे रांगायला लागलो, मग चालायला लागलो, आणि हळूहळू मोठे होत गेलो तसं वाहनं वापरायला लागलो, आणि वाहनं वापरायला जेवढं आपली लाईफस्टाईल चेंज होत गेली तसं आपण चालणं विसरलो. मग मुद्दाम चालायसाठी वेगळा वेळ काढतो आता आपण, राईट. सो एक्झॅक्टली हीच गोष्ट आपल्या टेलिपॅथिक कम्युनिकेशनच्या क्षमतेबाबत झाली. प्रत्येकाला ही क्षमता आहे, मात्र ती आपल्याकडे आहे हे पण आपण विसरलो. कोणी सांगितलं तरी आपल्याला ती वापरायची कशी हे माहित नाही. त्यामुळे आपण आपल्या हायर सोलशी कम्युनिकेट नाही करू शकत. म्हणून आमच्यासारखे फॅसिलिटेटर्स किंवा मीडियम्स म्हणा किंवा चॅनल्स म्हणा, याला चॅनल सुद्धा म्हणतात, चॅनलिंग सुद्धा म्हटलं जातं, ते त्या हायर सोलशी कम्युनिकेट करतात. आपल्या ग्रुपवर सई कुलकर्णी आहेत, त्या करतात सोल कम्युनिकेशन रेग्युलर बेसिसवर. सो जे आपलं सोल कम्युनिकेशन आणि चक्रा रिडिंग होतं, त्यातल्या सोल कम्युनिकेशनचा पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतलेली होती, आणि चक्रा रिडिंगचं टॅरो कार्ड रिडिंग जे होतं ते मी करत होते किंवा करतो आहोत आम्ही, ते तसं डिवाइड केलंय. सो हा सोल तुम्हाला काय काय सांगू शकतो. सोल तुम्हाला रागावू शकतो, सोल तुम्हाला दम देऊ शकतो, सोल तुम्हाला हेही सांगू शकतो की आता मला जशी बोलायचंच नाहीये, आणि सोल तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्सची उत्तरं सुद्धा देऊ शकतो. सो मी जर आता अमुक एक डिसिजन घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी स्टक झाले, मला एखादी नवीन नोकरी घ्यावी का नाही घ्यावी याबद्दल प्रश्न आहेत, मला नवीन घर घ्यायचंय पण ते कोणत्या भागात घ्यावं आणि कसं असावं हे ठरवता येत नाहीये, असे कोणतेही अगदी मटेरियलिस्टिक डिसिजन सुद्धा असतील, त्याही मध्ये तुमचा सोल तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. ओके, सो सोल कम्युनिकेशनचा आपला कोर्स मोस्ट लाईकली ऑगस्टची जी ऍक्सेस बार्सची बॅच होईल त्याच्यानंतर लागेल, आणि कदाचित त्या बॅच मध्ये फक्त होओपोनोपोनो आणि ऍक्सेस बार्स केलेली मंडळीच असतील. फक्त सोल कम्युनिकेशन करण्याचा ऑप्शन द्यावा का याच्याबद्दल फ्रँकली स्पीकिंग मला अजून स्पष्ट नाहीये, गायडन्स नाही क्लिअर आलेला आहे. पण जे वाटतंय ते एवढं आहे की जे होओपोनोपोनो आणि ऍक्सेस बार्स शिकलेली मंडळी आहेत त्यांना सोल कम्युनिकेशन पर्यंत येऊ द्यावं. बिकॉज खूपसे बेसिक्स तुमचे होओपोनोपोनो मध्ये, ऍक्सेस बार्स मध्ये क्लिअर झालेले असतात. सो तुम्ही ऍज अ चॅनल म्हणून काम करायला ऑटोमॅटिकली तयार होणार आहात. ओके, सो या विषयावर काही प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकता. तुम्ही डायरेक्टली अनम्यूट करून पण आता विचारू शकाल. आय एम कीपिंग दॅट ऑप्शन ओपन. सोल्स तुमचे स्वतःचे असतात, तुमच्या घरातल्या प्राण्यांशी सुद्धा संवाद साधता येतो, तुमच्या घराशी संवाद साधता येतो, एखादी जमीन असेल तर त्या जमिनीच्या तुकड्याशी संवाद साधता येतो, तुम्ही कशाशीही गप्पा मारू शकता सोल कम्युनिकेशन शिकल्यानंतर. आणि मुलांच्या केसमध्ये आपण त्या मुलांच्या सोल कडून सुद्धा जर तशीच गरज पडली तर तुमचं हिलिंग जर जेव्हा तुमच्या मुलांसाठी चालू होईल तेव्हा आपण तुमच्या मुलांच्या सोल कडून सुद्धा जो आवश्यक असेल तो गायडन्स घेऊ शकतो. सोल्स आपल्याला अगदी क्रिस्टल कोणता वापरावा इथपर्यंत माहिती देतात. हो हो. अं, येस दीपाली. मला असं विचारायचं होतं की आपण सोल कम्युनिकेशन मध्ये जी काही बेसिक गोष्टी आहेत त्याच्याकरता होपोनोपो आणि ऍक्सेस बार ह्याचं म्हणजे थिअरी पार्ट जास्त महत्वाचा आहे. पण मग ऍक्सेस बार आणि सोल कम्युनिकेशन मध्ये ते काय वापरायचं नक्की? जे ज्यांनी सोल कम्युनिकेशन केलंय त्यांना होपोनोपो थिअरी पार्ट म्हणून येणं गरजेचं आहे हे मला मान्यच आहे.
किंवा मी आता स्वतः केलेलं आहे, HPP केलेलं आहे. सो मी त्याच्यानंतर सोल कम्युनिकेशन केल्यानंतर टॅकल काय करू, मीन्स काय मी त्यातलं वापरलं पाहिजे? तर बघ, खूप अगेन इट्स अ व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. सो सोल कम्युनिकेशन केव्हा करावं? जेव्हा सरळसोट उत्तरं तुमची तुम्हाला समजत नाहीयेत आणि ती अगदी हवीच आहेत, एवढी जर निकड असेल तरच सोल कम्युनिकेशन करावं, तरच तुमच्या सोलला प्रश्न विचारावे. अच्छा. ओके. सो सो सी सोल हा एक रिझन आहे की तो रोज तुमच्याशी गप्पा मारत नाही. बरं. ओके. ओके. बिकॉज इफ दॅट इज द केस, तुम्ही म्हणजे अगदी आज निळा शर्ट घालू का पिवळा घालू इथपासनं सगळं तुम्ही त्याला विचार, म्हणजे आपण माणसं अशीच आहोत ना, एकदा एका गोष्टीची गंमत आली की आपण तेच करायला सुरुवात करतो. सो त्यामुळे सोल कम्युनिकेशनवर इतकंही अवलंबून राहू नये किंवा असे अगदीच क्षुल्लक प्रश्न विचारायचे नाही. त्याला काय विचारू शकता, तर जिथे तुमच्या लाईफवर परिणाम होणारे प्रश्न आहेत, जिथे तुमच्या लाईफवर परिणाम करणारे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, त्याबाबत काय करायचं हे तुम्हाला ठरवायचंय. जिथे माझ्या विजनच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. थोडक्यात मी काय म्हटलं की हायर सोलला तुमच्या लाईफ मधल्या जास्त मोठ्या स्पेक्ट्रमच्या गोष्टी माहीत असतात. त्याला मागचंही माहीत असतं, त्याला पुढचं माहीत असतं. हा हा प्राणी तुझ्या आयुष्यात का आहे हे त्याला माहित असतं. हा माणूस तुझ्या आयुष्यात आत्ताच का आला हे त्याला माहित असतं. सो हे सगळं तितकंच जर निकडीचं असेल तर येस डेफिनेटली सोल कम्युनिकेशन करून घ्यावं. अदरवाईज म्हणजे खरंच कुतूहल म्हणून आमचं पण करा ना, हे करू नये. ओके. सो इफ दॅट इज द केस, रादर दॅन दॅट तुम्ही होपोनोपोनो वापरून, ऍक्सेस बार्स वापरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्या. बिकॉज सोल तुमच्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार. ओके. प्रॉब्लेमचा गायडन्स देणार आहे तो तुम्हाला फक्त. ओके. सॉल्व्ह बरं करण्यासाठी बरं. तुम्हाला हिलिंगच, फरक लक्षात आला, सॉल्व्ह करण्यासाठी हा हा हिलिंगच हा. लागणार आहे. सोल कम्युनिकेशन इज लाईक ओके. पॅथॉलॉजी लॅब टेस्ट रिपोर्ट. हा हा हा. म्हणजे डायग्नोसिस करण्याकरता सोल कम्युनिकेशन आणि हिलिंग करेक्शन करता ह्यातली एक मोडॅलिटी. परफेक्ट. ओके ओके ओके. परफेक्ट. म्हणजे मला असं काय वाटत होतं माहितीये का, की सोल कम्युनिकेशन येत आहे म्हणतात ह्या दोन गोष्टींची गरजच नाहीये का पडणार, असं काहीतरी मला वाटत होतं. सोल आपल्या ऍक्शन फ्रिक्वेन्सी मध्ये ढवळाढवळ करत नाही. ऍक्शन ओके आपल्यालाच घ्यायची. ओके. जे काही कृती करणं भाग आहे ते आपल्याला करायचंच आहे. ते आपल्या वतीने सोल नाही करणार. तो फक्त हो. टॉर्च मारणार आपल्या वाटेवरती. दॅट्स इट. ओके. आलं लक्षात. येस. नंदिता. एक मला विचारायचं, म्हणजे असं विचारायचं होतं की जसं तू आता म्हणालीस विच इज क्वाईट पॉसिबल की मग आज पिवळा ड्रेस घालू का निळा ड्रेस घालू का लाल घालू, असं आपण विचारूच शकतो. पण मग त्या केसमध्ये ऍट द सेम टाइम आपण जर का सोलला विचारलं की ठीक आहे, मला हा एक फॉर एक्झाम्पल काही रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे किंवा काही मनी प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी मला तुझ्याशी बोलायचंय, तर सोल नाही म्हणूच शकतो ना. म्हणजे असं वाटलं बिकॉज दॅट सहसा सोल नोज मोर दॅन अस. तर त्या म्हणजे ते लॉजिक हा शब्द जर का बरोबर इथे बसत असेल तर त्या लॉजिकनी तो सोल सांगूच शकतो की नाही म्हणजे इतक्या फालतू गोष्टींसाठी माझ्याशी नको संवाद साधूस. नो. सो सी, राईट अँड रॉंग, गुड अँड बॅड हे जे काही असतं ना, की हे महत्वाचं हे फालतू, हे सगळी डेफिनेशन अगेन आपली असतात. जेव्हा माणसाचं शरीर आपण सोडून पुढे जातो तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये कोणीच अडकत नसतं. प्राणीही अडकत नाहीत, पक्षीही अडकत नाहीत, झाडही अडकत नाहीत. हे आपलंच असतं फक्त. सो काहीतरी कमी महत्वाचं आहे, काहीतरी जास्त महत्वाचं आहे, हे डिफरन्सिएशन इतर कोणाच्यात नसतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सहसा तुम्ही जेव्हा जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा तेव्हा ते सोल तुम्हाला सांगतातच. इट इज व्हेरी रेअरली ऑर फ्युअर केसेस जिथे ते सोल म्हणतात की नाही उत्तर देऊ शकत. दोन्ही पॉसिबिलिटीज असतात. सो वी डू नॉट डिसाइड की हे क्षुल्लक आहे का हे महत्वाचं आहे. ओके. म्हणजे मी ह्या व्यक्तीशी लग्न करू की नको करू, एखाद्या मुलाला स्थळ आलंय मुलीचं एखाद्या, तर हिच्याशी लग्न करू की नको करू हे फिगर आउट करण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. त्याच्यासाठी सोलला इन्व्हॉल्व करावं का, तर सगळं दिसतंय, सगळं ठीकठाक आहे, पण काहीतरी मिसिंग आहे असं वाटत राहते. ते काय असू शकतं हे मला फाइंड आउट. जिथे तुम्हाला असं वाटतं की टॅरो कार्ड रिडिंगने गायडन्स घेतला पाहिजे, जिथे तुम्हाला वाटतं की पत्रिका दाखवून मार्गदर्शन घेतलं पाहिजे, किंवा अशा प्रकारे एनर्जी लेवलला कनेक्ट करून काहीतरी क्लॅरिटी घेतली पाहिजे,
तर सोल कम्युनिकेशन इज इक्विव्हॅलंट टू दॅट. ओके ओके. ओके. येस वीरेंद्र. सोलचा जो कोर्स केल्यानंतर आवाज येतोय? हो येतोय, बोला. आता मगाशी म्हटलं की तुम्ही म्हटलं तर सई ताईंना दिलं, सई कुलकर्णींना, तर मग असं काही बंधनं राहतील की आपण सोलमध्ये काम करण्यासाठी? म्हणजे नाही कळालं? बंधनं अशी काही नाहीयेत. तुम्हाला प्रॅक्टिस तुम्ही जेव्हा टेक्निक शिकून जर करणार असाल व्यवस्थित, तर ऑब्व्हियसली यू नो गाडी कुठल्या गल्लीत घालायची आणि कुठे वन वे आहे तिथे गाडी घालायची नाही. बरोबर. बस तेच लॉजिक आहे. हम्म. सो सोल कम्युनिकेशनचा सुद्धा जेव्हा कोर्स डिझाईन होईल किंवा तुमच्या समोर येईल, तेव्हा हे सगळं तुम्हाला शिकवल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीच आहे. नाही, तुम्ही बॅच घ्यायचं म्हणताय ना, म्हणून मी प्रश्न घेणार ना, केलाय की बॅच आपण घेणार. शिकू तर शकतो मग ना असं. नुसतं तुम्हाला कसं बोलायचं एवढंच शिकवून नाही ना भागणार. त्याचे डूज अँड डोंट जर सांगितले नाही, त्याची पथ्य जर सांगितली नाहीत, तर त्या शिकण्याचा काहीच प्रॅक्टिकल होते. उपयोग नाही. आपण नाही, गाडी ऑलरेडी आता त्या लेवल पर्यंत आपण आलेले आहेत ना की करेक्ट. असं. सो ते सगळं शिकवणारच, तो कोर्सचा भाग असणारच आहे. ओके, थँक्यू. येस. ओके. सो आय होप आजचं सेशन तुम्हाला सगळ्यांना हवी असलेली उत्तरं किंवा त्याच्या निदान जवळपास तरी घेऊन गेलं असेल. ज्यांना ज्यांना कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे त्यांना ही सगळी माहिती आहेच, मी ग्रुपवर शेअर करेनच. आणि मॅजिकल माइंडसेटवर पुढचं अजून एक सेशन होत आहे शनिवारी, बाय हाऊ टू हील द वर्ल्ड बाय बीइंग यू. ओके. तुम्ही असण्याने जगाला हील कसे करू शकता याबद्दल आपण बोलणार आहोत. तेही प्री वेबिनार असेल, वेळ सेम असणार आहे. त्यामुळे त्याची सुद्धा माहिती सगळी मॅजिकल माइंडसेट ग्रुपवरच येणार आहे. ओके. सो शनिवारी परत भेटूयाच. थँक्यू व्हेरी मच आणि थँक्स फॉर द एनर्जी दॅट यू ऑल हॅव ब्रॉट इन. थँक्यू.